नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आमच्या यूट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे अनस्क्रिप्टेड एन्काउंटर. मित्रांनो, तुम्हाला माहीत आहे का भारताच्या केंद्रबिंदू असलेलं शहर, ज्या केंद्रबिंदूपासून भारताची मोजमाप होते आणि भारताच्या राजकारणाची जी सूत्रे चालतात ते शहर, आपलं शहर नागपूर शहर. अशा नागपूर शहरावरती इतिहासाबद्दल आपल्यासोबत चर्चा करायला आले आहे, ज्यांचं नाव आहे श्रीकांत सोनटक्के. श्रीकांतजींनी अनेक पुस्तके लिहिलेली आहेत आणि आधुनिक नागपूर असं एक नागपूरवर त्यांनी PhD सुद्धा केलेली आहेत. अशा या नागपूर शहराबद्दल आपण वेगळी माहिती, वेगळे विषय, वेगळ्या गोष्टींचा इतिहास जाणून घेऊ. आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा. आपल्या नागपूरच्या मित्रमंडळींना पाठवा, जे नागपूर सोडून दुसऱ्या शहरात राहतात त्यांना सुद्धा व्हिडिओ पाठवा. लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. नमस्कार सर, स्वागत आहे तुमचं आमच्या यूट्यूब चॅनलमध्ये. तुमच्यासोबत पॉडकास्ट करायचं असं ठरवलं कारण की नागपूर हा विषय घेऊन असं पॉडकास्ट करावा. कारण की आजची जी तरुण पिढी आहे, जे 9वी 10वीत किंवा 7वी 8वीत शिकणारे मुलं आहेत, त्यांना नागपूरबद्दल फारसं काहीच माहीत नाही आणि स्वतःच्या शहराबद्दल माहीत नसल्यामुळे त्यांना शहराबद्दल गर्व, अभिमान हे वाटत नाही. तर आपण असाच एक प्रयत्न करू या व्हिडिओच्या माध्यमातून की नागपूरच्या तरुणांना, नागपूरच्या युवकांना आणि इथच्या सगळ्या लोकांना नागपूरबद्दल माहिती होईल आणि त्यांना आपल्या शहराबद्दल कुतूहल वाटेल आणि आश्चर्यजनक अशा गोष्टी आपण त्यांना सांगू. तर पहिला प्रश्न हाच आहे की नागपूरचा इतिहास काय आहे. नागपूर हे भारताचं हृदयस्थान आहे, ज्याला आपण म्हणतो मध्यवर्ती ठिकाण. बरोबर. ज्यावेळेला आपल्याला नागपूरचा इतिहास जर पाहतो म्हटलं तर नागपूरचा इतिहास खूप प्राचीन आहे. जवळजवळ इसवी सन 3ऱ्या शतकापासून नागपूरमध्ये तुम्हाला अवशेष मिळतात. नागपूरवरून पवणी म्हणून गाव आहे, त्या पवणी येथे भारशिव नागाचा दगड सापडला. त्याचबरोबर आपल्याला म्हणता येईल की नागपूरमध्ये बदामीचे चालुक्य, वाकाटक, यादव, मुघल आणि इंग्रज या संपूर्ण लोकांनी राज्य केलं. तर तिथपासून जर इतिहास आपण घेतला तर प्राचीन भारताच्या इतिहासापासून जर त्याचा संदर्भ घेतला तर बदामीचे चालुक्य, वाकाटकांची राजधानी म्हणजे आपल्याला म्हणता येईल की नागपूरजवळ रामटेकजवळ नंदीवर्धन म्हणून गाव आहे, आज त्याला नगरधन म्हणतात. तर त्यांचं सुद्धा राज्य इथे होतं. महत्वाचं म्हणजे आपल्याला म्हणता येईल की भोसले सत्ता जी आहे ती भोसले सत्ता नागपूरमध्ये कशी आहे त्याचा जर इतिहास जर आपण पाहतो म्हटलं तर भोसलेंच्या आधी नागपूरमध्ये गोंडांचं राज्य होतं. आता हे गोंड कुठले, तर गोंड आपल्याला म्हणता येईल की मध्य प्रदेशमधल्या छिंदवाडा जिल्हा जो आहे तिथले देवगडचे. त्या ठिकाणी आपल्याला म्हणता येईल की गोंडांच्या 4 शाखा होत्या. खेरला गोंड, जबलपूरचे गोंड, देवगडचे गोंड. तर या देवगडच्या गोंडांच्या अधिपत्याखाली नागपूर होतं. ही फक्त गडी होती आणि या गडीवर आपल्याला म्हणता येईल की एक त्यांची राजधानी जी आहे ती राजधानी देवगड होती. तिथे 1590 मध्ये जाडबा नावाचा जो शासक होता त्याचं राज्य होतं देवगडला. आणि देवगडला राज्य असल्यानंतर तो बादशाह अकबर जो आहे या अकबर बादशाहच्या अधीन होता. त्याच्या जी नाणी जर पाहिली तर त्याच्या नाण्यावर महाराज ही चिन्ह दिसते आपल्याला. महाराज नाव कोरलेलं आहे त्याच्या नाण्यावर. जाटबा जो आहे तो जाटबानी नागपूरमध्ये गडी बांधली आणि गडी बांधल्यानंतर शासन जे आहे ते शासन तो देवगडवरूनच करायचं. पण पुढच्या काळामध्ये आपल्याला म्हणते की नागपूर सेंटर होतं. जाटबानंतर त्याचा मुलगा जो कोकशा गादीवर बसला आणि कोकशा गादीवर बसल्यानंतर त्याच्याच काळामध्ये नागपूरवर, कारण हा अकबराच्या अधीन होता मी तुम्हाला सांगितलं, बरोबर आहे. पुढे शहाजहान आला आणि शहाजहानच्या काळामध्ये शहाजहाननी खंडणी वसूल करण्यासाठी नागपूरवर आक्रमण करायला त्याचा सरदार जो आहे खानदावऱ्याला पाठवलं. जेव्हा खानदावऱ्यांनी आक्रमण केलं ते वर्धाजवळ आपण पाहतो की गणपतीचं मंदिर आहे केळझर त्याची छावणी होती. आणि केळझर छावणी असताना त्यांनी नागपूरवर आक्रमण केलं. 3 बुरुज पाडले नागपूरच्या किल्ल्याचे, कारण गोंडांचा किल्ला होता इथे, जे आज कल्याणेश्वर मंदिर तुम्ही पाहता आणि नटराज टॉकीज याच्या मधामध्ये जे पकवासा हॉस्पिटल होतं पहिले तिथे गोंडांचा किल्ला, आजही तिथे मोठी तोफ आहे. तर त्या किल्ल्यावर आक्रमण केलं आणि किल्ल्यावर आक्रमण करून 3 बुरुज पाडले. कोकशा त्यावेळेला देवगडला होता. कोकशाचा जो सेनापती होता देवाजी, त्या देवाजींनी किल्ला लढवायचा प्रयत्न केला पण त्याचा पराभव झाला. पराभवानंतर कोकशाला कळलं की आपल्या किल्ल्यावर आक्रमण झालं आहे खानदावरांचं. तो ताबडतोब नागपूरला आला आणि नागपूरला आल्यानंतर त्यांनी जवळजवळ 3 लाख रुपये आणि 165 हत्ती शहाजहानच्या ताब्यात दिले, म्हणजे खानदावरांकडे दिले आणि तह घडून आणले आणि नागपूर वाचले.
त्यावेळेस 3 लाख म्हटले तर त्यावेळेसचे. तर त्यावेळेला आपल्याला म्हणता येईल की इतकी मोठी रक्कम देऊन त्यांनी नागपूर वाचवलं. कोकशानंतर त्याचा मुलगा जो आहे चांद सुलतान त्याचा मुलगा बकबुलन हा गादीवर बसला. अच्छा. कोकशानंतर याच्या काळामध्ये बकबुलनच्या काळामध्ये बकबुलननी असं म्हणतात इतिहासकार की नागपूर वसवलं. पण नागपूर पूर्वीपासूनच होतं. नागपूरला नाव जे होतं ते नाव राजापूर बारसा म्हणून होतं. आता नागपूर नाव कसं पडलं हा एक महत्वाचा भाग. बरोबर. इथे नाग नदी वाहते आणि नाग नदी ही लाव्यावरून वाहते. वाडीजवळ गाव आहे लावा, त्या लावावरून वाहते. त्या नदीवरच अंबाझरीमध्ये बांध बांधलेला आहे, त्याला म्हणतो आपण अंबाझरी तलाव. बिंबाजी भोसलेच्या काळामध्ये ते तलाव बांधलं आणि म्हणून त्याला अंबाझरी, म्हणजे तिथे आंब्याची वनं खूप होती म्हणून त्याला अंबाझरी नाव पडलं. तर सांगायचं म्हणजे आपल्याला म्हणता येईल की जो बकबुलन जो आहे तो बकबुलननी राजापूर बारसाची गावं, तर 12 गावं होती इथे. लेंड्रा, फुटाळा, भानखेडा, गाडगे, ही 12 गावं जी आहे ती 12 गावं 1702 मध्ये एकमेकांना कनेक्ट केली, रस्ते बांधले. राजापूर बारसा म्हणायचे त्याच्या आधी, तर कनेक्ट केले आणि त्याला नागपूर नाव हे केलं. आणि नवा नागपूरचा निर्माता म्हणून बकबुलन म्हणता येईल आपल्याला. त्यांनी नागपूर बसवलं असं नाही म्हणता येणार. नवा नागपूरचा निर्माता म्हणून आपल्याला त्याचं श्रेय त्याला द्यावं लागेल. आणि नवा नागपूर निर्माण केल्यानंतर जी 12 गावं जी होती ती 12 गावं कनेक्ट झाली आणि 12 गावं कनेक्ट करून नागपूर वसलं. आता नागपूरमध्ये आपल्याला म्हणता येईल की त्याच्यानंतर त्याचा मुलगा चांद सुलतान जो आहे तो बसला गादी. बकबुलनचा 1709 मध्ये मृत्यू झाला. 1709 मध्ये मृत्यू झाल्यानंतर त्याचा मुलगा चांद सुलतान हा गादीवर बसला. आणि चांद सुलतानच्या काळामध्ये चांद सुलताननी शहराला परकोट बांधला 3 किलोमीटर, म्हणजे 3 मैलाचा. 3 मैलाचा परकोट बांधला. नागपूर आतमध्ये होतं. आणि त्यांनी जसं म्हणतात की शुक्रवार तलाव जो आहे, जो आज तुम्ही गांधीसागर तलाव जो म्हणतात, लेक म्हणतो, तो गांधीसागर तलाव चांद सुलताननी खोदला त्याच्या काळामध्ये. आणि त्यावेळेला चांद सुलताननी खोदल्यानंतर चांद सुलतानचा 1735 मध्ये मृत्यू झाला. त्यांनी नागपूर नगरामध्ये आपल्याला म्हणता येईल की विणकर जे लोक आहेत त्यांना आमंत्रित केलं, नागपुराचा विकास करण्याचा प्रयत्न केला. आणि त्याच्यानंतर काय झालं की चांद सुलतानचा दासीपुत्र जो होता वलीशाह, त्याला याच्यामध्ये म्हटलं आहे बकरीमध्ये लवंडी पुत्र म्हणून, तो दासीपुत्र होता. आणि त्याला 3 मुलं होती, औरस मुलं, एक मीर बहादर, अकबरशाह आणि बुराईशाह. ही 3 मुलं होती. त्या 3 मुलांपैकी आणि हा एक चौथा मुलगा म्हणजे कोण, आपला चांद सुलतान, वलीशाह. हा वलीशाह जो आहे, या वलीशाहने आक्रमण केलं किल्ल्यावर की मला सत्ता मिळाली पाहिजे वडिलाच्या मृत्यूनंतर. आणि त्यांनी मीर बहादरला ठार मारलं. त्या दिवशी त्याला हळद लागली होती, त्याचं लग्न होतं दुसऱ्या दिवशी, मला सांगितलं. तर त्या दिवशी हळद लागली होती, त्या दिवशी मारलं म्हणून पुष्कळशा महालमधील बाया किंवा कुटुंब कोणाच्या घरी, आपल्या घरी लग्न राहिलं की त्याला हळद घेऊन जातात. कारण मीर बहादर जो आहे तो मीर बहादरला हळद लागली होती, हळदीच्या दिवशी त्याचा वध झाला. मग राहिले 2 मुलं, अकबरशाह आणि बुराईशाह. अकबरशाह आणि बुराईशाह लहान होते आणि यावेळेला वलीशाहने आक्रमण केलं म्हणून त्यावेळेला त्यांनी काय केलं, ज्या आपल्या म्हणजे वलीशाहने की राणी रतनपूरला तुरुंगात टाकलं, 2 पुराणा तुरुंगात टाकलं, त्याला ठार मारलं. राणी रतनकुवरनी अशा वेळेला कठीण प्रसंगामध्ये जी मदत जी मागायची होती ती पहिल्या रघुजी भोसलेला मागितली. तेव्हा पहिले रघुजी भोसले यवतमाळ जिल्ह्यातल्या भाम म्हणून जे गाव आहे तिथे होते. त्यांना निरोप कळला, भाकर आणि गुलाबाचं फूल पाठवलं, तेव्हा पद्धत होती तशी. तर ती पद्धत त्यांनी पाठवलं. तर तेव्हा रघुजी भोसले राणी रतनकुवरच्या मदतीसाठी आपलं सैन्य घेऊन भामवरून निघाले. आणि त्यांनी नागपूरजवळ पाटणसावंगी म्हणून जे गाव आहे त्या पाटणसावंगी गावामध्ये वलीशाहचा पराभव केला. वलीशाह तिथून पळून गेला. वलीशाह पळाल्यानंतर वलीशाह देवगडला गेला. तर मग रघुजी भोसले जे आहे त्या रघुजी भोसलेंनी रामटेककडे मध्ये गेले, रामटेककडे. आणि रामटेकच्या मंदिरामध्ये त्यांनी सांगितलं, म्हणजे तिथे रामटेकला नवस केला त्यांनी की जर मला वलीशाहच्या विरोधामध्ये जर यश मिळालं तर मी मंदिर बांधेन. मग रघुनाथ पंत जे होते त्यांना फितवलं त्यांनी आणि देवगडला गेले. देवगडला याचा पराभव केला वलीशाहचा.
वलिशाचा पराभव केल्यानंतर त्यांनी रामटेकला मंदिर बांधलं, तेच राम मंदिर गडावर. बरोबर आहे. त्यानंतर रघुजी परत आले नागपूरला, तर राणी रतनकोरची सुटका केली, 2 पोरांची सुटका केली. 2 पोरांची सुटका केल्यानंतर राणी रतनकोरनी रघुजीला 3रा मुलगा मानला आणि 156 गावं आणि स्वारीचा खर्च 10 लाख रुपये तेव्हा रघुजीला दिला. नागपूर, भंडारा, चंद्रपूर ही गावं जी ती गावं प्रेझेंट दिली. तेव्हापासनं नागपूर जे आहे ते नागपूर भोसलेंच्या ताब्यामध्ये आहे. आणि अकबरशाह आणि बुरानशाह होते. मग बुरानशाह राहायचा कुठे? देवगडला. तर देवगडला राहत असताना त्या दोन्ही भाऊ जे होते, अकबरशाहनी तो निजामाकडे गेला आणि बुरानशाह यांनी रघुजीची मदत मागितली. 2 भावामध्ये सत्तेवरून वाद झाला. शेवटी निजामाच्या हैदराबादचे निजाम जे आहे तिथे त्याचा विषप्रयोग झाला, तिथे त्याचा मृत्यू झाला. मग उरला फक्त आता बुरानशाह. बुरानशाहला राजे म्हणून भोसलेंनी मागवलं आणि बुरानशाह हा भोसल्यांच्या 4 पिढ्यापर्यंत जिवंत होता. म्हणजे आपल्याला म्हणता येईल की म्हणजे रघुजी, जानोजी, त्याच्यानंतर दुसऱ्या रघुजीपर्यंत, म्हणजे तितकी कारकीर्द बुरानशाहनी पाहिली. आजही गोंड वंशाचे शासक जे आहे ते शासक तिथे राहतात, किल्ल्यामध्ये राहतात. राजे वीरेंद्र शाह आहे, राजश्री देवी आहे तिथे. त्याचबरोबर त्यांचे मुलीकडले जे नातेवाईक आहे ते टाकळी म्हणून, सदर जे टाकळी आहे तिथे अजून त्यांचं वास्तव्य आहे, सुलेमान शाह म्हणून. ते ज्याला आपण म्हणतो की गोंडांचं राज्य जे आहे ते भोसलेंकडे अशा पद्धतीने आलं. जे नावाचं बघतो आपण, नागपूरचं नाव तुम्ही म्हटलं की जी नाग नदी वाहते त्याच्यावरून नागपूरचं नाव पडलं. आणि आम्ही थोडं बघत होतो तर असं फणिंद्रापूर म्हणून असंही उल्लेख येतो नागपूरच्या नावाचा. तर माझा प्रश्न असा पडतो की नागपूरचं जे नाव जे नाग नदीवरती आहे, तर त्या काळापासून नाग नदी आताची जी परिस्थिती आहे तशी नसेल, आधी खूप छान असेल. मग ती बदलत कशी गेली आणि जे आपल्या शहराचं नाव आहे तेच खराब झालं? बरोबर आहे. नाग नदी ज्याला आपण म्हणतो की नाग नदीचा उगम मी तुम्हाला सांगितला कुठून झाला. नाग नदी नागपूरमध्ये 17 किलोमीटर पर्यंत वाहली. अच्छा. 17 नागपूरला विखळा पूर्ण 17 किलोमीटरचा आहे. भोसलेंच्या काळामध्ये नाग नदी जी आहे ती अत्यंत स्वच्छ होती. ज्याला आपण म्हणतो की आज यशवंत स्टेडियम तुम्ही पाहता आणि यशवंत स्टेडियमच्या बाजूला तिथे संगम चाळ होती पहिले, आता संगम पूल भोसलेनीच बांधला तो 3ऱ्या रघुजी. अच्छा. तर तो तिथे आपल्याला म्हणता येईल की एक संगम झाला आहे. नाग नदी एकीकडून आली आहे आणि एकीकडून नाला आला आहे वाहत. अच्छा. तर तिथे संगम झाला आहे यशवंत स्टेडियमच्या बॅक साईडला, म्हणजे आपण जिथे रोड आहे त्या रोडच्या बाजूला तिथे संगम आहे. तिथे तुम्ही पाहता की देवळं बांधले त्या संगमावर. तर तिथे नदीला पाणी जे होतं, नाग नदीला जवळजवळ हत्ती बुडत होता इतकं पाणी होतं. बाप, एवढी खोल असं? इतकी खोल होती नदी. आणि लोक प्यायचं पाणी सुद्धा नाग नदीचं वापरायचे. भोसले जे आहे ते भोसलेंची पूजा अर्चा जी आहे ती संगम मी तुम्हाला सांगितलं, त्या संगमवर दुसऱ्या रघुजीची आई चिमाबाई यांनी मंदिरं बांधली. याचा अर्थ तुम्ही जाणू शकता की नदी किती स्वच्छ असेल. म्हणजे पिण्यायोग्य पाणी होतं नदीचं. पण पुढच्या काळामध्ये जवळजवळ इतके शहर वाढत गेली, त्याला आपण म्हणतो की वस्ती वाढत गेल्यामुळे काय झालं की सगळं घाण पाणी जे आहे ते नदीमध्ये सोडलं गेलं आणि नदीमध्ये सोडलं गेलं त्याला गटाराचं स्वरूप प्राप्त झालं. आज आपण नाग नदी म्हणणं कितपत बरोबर आहे हे एक प्रॉब्लेमॅटिक आहे. म्हणजे आपण आता पुष्कळसे लोक म्हणतात लहान पोरांना म्हटलं ही नदी होती तर ते त्याच्यावर विश्वास ठेवत नाही की हा नालाच आहे म्हणतात. म्हणजे इतकं गटार जे आहे, म्हणजे पूर्ण शहराचं पाणी जे आहे ते पाणी नाग नदीमध्ये सोडल्यामुळे संपूर्ण ती नदी दूषित झाली. तर तिला स्वच्छ बनवणं आज तरुण पिढीचं काम आहे. त्या ज्याला आपण म्हणतो प्रदूषण मुक्त जे आहे, प्लॅस्टिक, कचरा, ह्या गोष्टी ज्या आहेत त्या गोष्टीपासून आपण दूर केलं पाहिजे. प्रत्येकाने स्वतःपासून त्याची सुरुवात केली पाहिजे. तर स्वतःपासून सुरुवात केली तर नाग नदी आज ना उद्या कधीतरी चांगली होईल आणि पूर्वीचं वैभव नाग नदीला प्राप्त होईल अशी अपेक्षा आहे. याचा कुठेतरी उल्लेख मिळतो का की केव्हापासून याचं खराब होणं सुरू झालं, किंवा इंग्रज आले त्याच्यानंतर झालं, किंवा इंग्रज गेल्यानंतर आपणच ते केलं? नाही, इंग्रज होते तेव्हाही चांगली होती नदी. अच्छा. म्हणजे इंग्रज होते तेव्हाही चांगली होती, पण स्वातंत्र्यानंतर जास्त झाली. म्हणजे 1947 नंतर ज्याला आपण म्हणतो शहराचं विद्रुपीकरण जे झालं, त्या शहराच्या विद्रुपीकरणानंतर नदी खराब झाली. कारण ब्रिटिशांच्या काळामध्ये काही अशी फॅक्टरी वगैरे किंवा लोकॅलिटी जास्त नाही. आज नागपूरची लोकसंख्या आपण म्हणतो 45 लाखाच्या वर आहे.
बरोबर. आणि त्याच्यामुळे सगळं पाणी जे आहे ते पाणी नदीत जाणार आणि त्या नदीला सगळे नाले येऊन भेटले. हो. म्हणजे नरेंद्रनगरचा नाला, तर पिवळी नदी, ह्या सगळ्या ज्या वेगवेगळे नाले एरियातले सगळे त्याला कनेक्ट झाले, तर नदीचं स्वरूप कसं आहे. तर आणि त्याच्यामुळे नदी खराब पिवळी झाली. नदीचा जसा उल्लेख आला तर एक नदी कुठून तरी वाहत येते, मग तिला प्रत्येक राज्यात वेगवेगळी ती जात असते, तर तिला वेगवेगळं नाव दिलं जाते. हो. तर पण ही आपल्या शहरातली आहे, तर पिवळी नदी आणि ही नाग नदी हा. ही एकच आहे की मग वेगळी? नाही नाही नाही, ती पिवळी नदी जसं आता गंगेला यमुना येऊन मिळाली हा, अलाहाबाद मध्ये, बरोबर. तरी आपण तिला गंगाच म्हणतो पुढे, हो. आहे की नाही. तशाप्रमाणे पिवळी नदी येऊन मिळाली पण तिला नाग नदीच म्हणतात. तर पिवळी नदी हे कुठनं, म्हणजे की इथलंच उगम आहे नागपूरचं? नाही, इथला नाहीये, ती तिकडून वाहत आली आहे, म्हणजे मध्य प्रदेशच्या बाउंड्रीवरून. आणि म्हटलं गेलं आहे की बा नागपूर हे आधी मध्य प्रदेश किंवा छत्तीसगड यामध्ये वसलेलं होतं आणि त्याच्यानंतर ते मग वेगळं झालेलं आहे. सीपी अँड बेरार जे होतं की नाही, हा. सीपी अँड बेरार मध्ये नागपूर राजधानी होती ना. नागपूर जेव्हा सीपी अँड महाराष्ट्र 60 मध्ये वेगळा झाला, 1960 मध्ये, हम्म. तेव्हा महाराष्ट्राची राजधानी मुंबई झाली आणि उपराजधानी नागपूर नागपूर ही झाली, नागपूर झाली. हा. पण जेव्हा सीपी अँड बेरार होतं, सीपी अँड बेरार मध्ये राजधानी नागपूरच होती तेव्हा, आणि मग ही राजधानी रद्द होऊन मग भोपाळ राजधानी झाली. जेव्हा मध्य प्रदेश आणि महाराष्ट्र वेगळा झाला तेव्हा त्याची राजधानी कोणती झाली, मग भोपाळ. आता आपल्या चर्चांमधून भोसले पिढीचा एक उल्लेख झालेला आहे. तर मग या भोसले पिढीचा 4 पिढ्या झाल्या आहेत, तर प्रत्येक पिढीचं काय काय योगदान या नागपूरसाठी लागलेलं आहे? पहिली पिढी जी होती ती आद्या रघुजी भोसलेंची. आद्या रघुजी भोसलेंनी ज्याला आपण म्हणतो की रघुजी भोसले म्हणजे हे छत्रपती शाहू महाराजांचे साळाभाऊच. कारण छत्रपती शाहू महाराज जे होते साताऱ्याचे, त्यांची साडी यांची मिसेस, कोणाची, पहिल्या रघुजी भोसले. त्याच्यामुळे रघुजी भोसले जे होते यांचे जे वंशज जे होते कान्होजी भोसले शाहूच्या सेवेमध्ये होते. त्याची सनद जी दिलेली होती ती सनद बंगाल, बिहार, ओरिसाची दिलेली होती. अच्छा. रघुजी भोसलेला. आणि रघुजी भोसलेला संपूर्ण साम्राज्य विस्तार, आज जरी नागपूरला होते पण त्यांचा साम्राज्य विस्तार जो होता तो साम्राज्य विस्तार पूर्ण बंगाल, बिहार, ओरिसामध्ये होता. आणि बंगाल, बिहार, ओरिसामध्ये असताना त्यांनी जवळजवळ 4 स्वाऱ्या केल्या बंगाल, बिहार, ओरिसावर. जी संपत्ती लुटून आणली किंवा जगन्नाथपुरीचं मंदिर जे मातीतून बाहेर काढलं, ती सेवा सगळी पहिल्या रघुजी भोसलेंची. म्हणजे जगन्नाथपुरीला जे मंदिर आहे यात्रा ते भोसलेजींचे योगदान आहे तिथे. भोसलेंची म्हणजे त्यांचे योगदान आहे. म्हणजे नागपूरकरांना एक बंगाल, बिहार, ओरिसामध्ये तुम्हाला नागपूरकर म्हणजे ज्याला आपण म्हणतो मराठी लोक दिसतात. हो. तर भोसले, मी असं म्हणेल की भोसले फक्त साम्राज्य विस्तारक नव्हते, तर मराठी संस्कृतीचे प्रचारक याला आपण म्हणतो, ते मराठी संस्कृतीचे प्रचारक सुद्धा होते. म्हणजे मराठी सुद्धा तिथे बोलल्या जाते. आज बंगाल, बिहार, ओरिसामध्ये मराठी बोलल्या जाते. याचं सर्व श्रेय रघुजी भोसलेला. कारण रघुजी भोसलेंनी 4 स्वाऱ्या केल्या भास्करपंत कोल्हटकरच्या माध्यमातून. भास्करपंत कोल्हटकरांचा खून झाला तिथे, त्यांचा वध झाला. त्याच्यानंतर स्वतः रघुजी भोसले जाऊन त्यांनी बंगाल, बिहार, ओरिसा काबीज केली. आणि तिथली सगळी प्रॉपर्टी जी आहे ती प्रॉपर्टी, पूर्ण संपत्ती जी आहे ती संपत्ती नागपूरला आली. आणि ज्याला आपण म्हणतो की असं म्हणतात की जेव्हा नागपूर खालसा झालं 1854 मध्ये, तर ती संपत्तीचा लिलाव ब्रिटिशांनी केला. लिलाव केला. इतका नादिरशाह किंवा तैमूरलंगच्या लिलावापेक्षाही, म्हणजे आपल्याला म्हणतात स्वारीपेक्षाही 72 लिलाव होता. नादिरशहाला लादवेल इतका लिलाव होता की तेव्हा महाराणी बाकाबाई होती. महाराणी बाकाबाईचं मत असं होतं की नागपूरची गादी टिकली पाहिजे. कारण यांना जो अधिकार जो मिळाला तर राजा देऊरचा मिळाला, किताब जो मिळाला यांना राजा देऊरचा मिळाला की ती गादी टिकली पाहिजे, असं बाकाबाईचं मत होतं. आणि बाकाबाईंनी काय केलं की 1857 मध्ये सुद्धा ती ब्रिटिशांकडे वळली. कारण कोणतं होतं ते? कारण म्हणजे असं होतं की नागपूर वाचलं पाहिजे. तिचा एकच उद्देश होता की नागपूर वाचलं पाहिजे, नागपूरची गादी वाचली पाहिजे. तिने खूप प्रयत्न केले. म्हणजे आपले वकील इंग्लंडला सुद्धा पाठवले. म्हणजे नागपूरची गादी वाचवण्यासाठी तिने आटोकाट प्रयत्न केले त्या महाराणी बाकाबाई. त्या दृष्टिकोनातून आपल्याला म्हणता येईल की बाकाबाई जे आहे ते बाकाबाईचं राज्य जे होतं ते राज्य त्याच्या समोर तो लिलाव जो होता तो लिलाव म्हणजे कोणी घ्यायला तयार नव्हतं. इतके पैसे लोकांजवळ कुठं होते.
तो लिलाव सगळी संपत्ती जी आहे ती संपत्ती कलकत्त्याच्या एका सोसायटीने घेतली. म्हणजे असं म्हणतात की शेवटी जितकी संपत्ती तिथेच गेली, बरोबर, म्हणजे जिथून लुटून आणली तिथेच तिथेच गेली. तिथेच अच्छा. गेली. वेगळ्या वेगळ्या राजांचं काय काय योगदान याच्यामध्ये सांगता येईल? आता रघुजी पहिल्यानंतर रघुजी तुझं पहिले सांगितलं तुम्हाला, त्याच्यानंतर जानोजी बसले, त्यांचा मुलगा. त्यांना 4 मुलं होती, जानोजी, मुधोजी, साबाजी आणि बिंबाजी, पहिल्या रघुजी. मजा अशी आहे की जानोजी आणि मुधोजी एकाच दिवशी जन्माला आले, पण वेगवेगळ्या त्यांच्या आई. अच्छा. बायका वेगवेगळ्या होत्या, एकाच दिवशी जन्माला आले, एक सकाळी एक संध्याकाळी. तर जानोजी सकाळी जन्माला आला, तर मुधोजी सायंकाळी जन्माला आला. पण जानोजीची आई ही लहान होती, मुधोजीची मोठी होती. अच्छा. मग 2 भावामध्ये संघर्ष झाला की गादीवर कोणी बसायचं. हा संघर्ष जो आहे तो संघर्ष शाहू महाराजाकडे गेला, छत्रपतीला. छत्रपती शाहू महाराजाकडे गेल्यानंतर छत्रपती शाहू महाराजांनी आपल्याला म्हणता येईल की विचारविनिमय केला. नानासाहेब पेशवे जे होते, नानासाहेब पेशवेला सांगितलं. नानासाहेब पेशवेने याच्यामध्ये रिझल्ट दिला की जानोजी सेनासाहेब सुभापद बसतील. सेनासाहेब सुभापद म्हणजे सगळ्यात मोठं पद नागपूरचं. अच्छा. सेनासाहेब सुभाची सनद जी आहे ती सनद पहिल्या रघुवीलाही होती आणि आता जानोजी भोसलेला मिळाली. मोदीजी नाराज झाले. मोदीजीला वाटलं मी पण मोठाच आहे, त्या दिवशी जन्म झाला, मला पण नाही मिळाली. तर 2 भावामध्ये संघर्ष निर्माण झाला. पण संघर्षाचं याच्यामध्ये मध्यस्थी नानासाहेब पेशवेंनी केली. नानासाहेब पेशवेंनी सांगितलं की जानोजीला सेनासाहेब सुभापद आणि मुधोजीला सेना धुरंधर पद दिलं. अच्छा. मग जानोजी गादीवर बसले. जानोजी ज्या वेळेला गादीवर बसले त्याच वेळेला काय झालं की एक महान मोठा संघर्ष घडून आला भारतामध्ये. तो संघर्ष म्हणजे ज्याला आपण म्हणतो त्यांच्या कारकिर्दीमध्ये पानिपतची 3री लढाई. अच्छा. अहमद शाह अब्दाली आणि पेशवे सदाशिवभाऊ, म्हणजे नानासाहेब पेशवे तेव्हा होते, पण त्यांच्या चिमाजी आप्पाचा मुलगा सदाशिवभाऊ आणि पेशव्यांची फौज. कारण त्यावेळेला मुघल सत्ता पूर्ण रसातळला गेली होती. पेशव्यांचे राजकारण असं केलं होतं की दिल्लीचं राजकारण सगळं पुण्यामध्ये आलं होतं. म्हणजे पेशवे म्हणतील तोच राजा होईल असं दिल्लीचं राजकारण झालं होतं. कारण पहिल्या बाजीरावांनी स्वाऱ्या केल्या होत्या दिल्लीला, नादिरशाह तेव्हा निघून गेला होता आणि दिल्लीत संपूर्ण हिंदुस्थानचं राजकारण पुण्यात झालं होतं, म्हणजे पेशवे. आणि यावेळेला नादिरशाहचा म्हणजे अहमद शाह अब्दालीचं आक्रमण झालं. अहमद शाह अब्दालीच्या आक्रमणाच्या वेळेला अशी दुसरी कोणतीच सत्ता नव्हती की ती सत्ता अहमद शाह अब्दालीला टक्कर देऊ शकेल. फक्त एकच सत्ता होती, ती म्हणजे मराठा. हे लोक निघाले, भाऊसाहेब पेशवे, शमशेर बहादूर सगळे निघाले आक्रमण करायला. जेव्हा दिल्लीवरून त्यांची खूप हे झाली, म्हणजे पैशाची अडचण झाली. नानासाहेबांना तो असा विश्वास होता की 1760 पर्यंत पेशव्यांचा असा इतिहास आहे की पेशवे जिथे जातील तिथे यश मिळेल. अच्छा. असा एक इतिहास होता पेशव्यांचा. कारण नुकतीच उदगीरच्या लढाईमध्ये भाऊसाहेबांना विजय प्राप्त झाला होता. आणि त्यामुळे काय झालं की आता सदाशिव भाऊच्या नेतृत्वाखाली सैन्य पाठवायचं. सैन्य गेलं. नानासाहेबाला विश्वास आहे की जिथे मुलं जातील तिथे यश मिळेल, म्हणून नानासाहेबांचे बिलकुल लक्ष नाही पानिपतच्या युद्धात. अच्छा. त्यांचं तर असं होतं की तिथे त्या वयाच्या 60व्या वर्षी ते लग्न करत होते. अरे बापरे. पुण्यात स्वतःच. तर असा इतिहास आहे की याच्यामध्ये ते लोक गेले आणि गेल्यानंतर त्यांची इतकी कोंडी झाली. नादिरशाह जो आहे, नादिरशाह म्हणजे आपल्याला म्हणता येईल की यांनी इतकी कोंडी केली अहमद शाह अब्दालीने की मराठ्यांना येणं भाग दुरास्पद झालं. म्हणजे शेवटी 14 जानेवारी 1761 मध्ये जी लढाई झाली, उपाशी मरण्यापेक्षा लढून मरण आलेलं बरं असं म्हणतो. तर त्याच्यामध्ये पेशव्यांचा पूर्ण दारुण पराभव झाला. एक पिढीच्या पिढी पूर्ण गारद झाली. अच्छा. म्हणजे जवळजवळ इतके गेले होते लोकांना असं वाटलं की उत्तरेकडे जर गेलं तर देवदर्शनी होते आपलं, कारण यशच मिळणार आपल्याला, विजय मिळणार, आत्मविश्वास खूप दांडगा होता. आणि इतके बाजार गुन्हे गेले की त्यांच्या संरक्षणाची जबाबदारी संपूर्ण पेशव्यांवर आहे, म्हणजे सदाशिव भावांवर आहे. म्हणजे ते काही जमलं नाही. अहमद शाह अब्दालींनी खूप मोठा पराभव केला त्या युद्धामध्ये. आणि त्या युद्धामध्ये पराभव झाल्यानंतर नानासाहेब पेशवेंना, म्हणजे ज्याला आपण म्हणतो की निरोप येत नव्हते की उत्तरेकडे काय झालं. कारण त्यावेळेला उत्तरेकडून निघालेला माणूस दक्षिणेत पोहोचायला 3 महिने लागायचे. बरोबर.
तर उत्तरेकडे काय झालं, निरोप काय तेव्हा काय मोबाईलवर थोडी होते ना, नाही. तर तेव्हा काय झालं म्हणून नानासाहेब पेशव्यांनी जानोजी भोसलेंना पत्र लिहिलंय अच्छा. की जानोजी, तुम्ही पानिपतच्या युद्धात तर गेले नाही, मराठ्यांना मदत केली नाही, पण आता काय झालं ते माझ्यासोबत चालेल. म्हणून इकडून नानासाहेब पेशवे निघाले, नागपूरवरून जानोजी भोसले निघाले आणि दोघांची भेट भिलसा म्हणून या ठिकाणी झाली. अच्छा. भिलसा या ठिकाणी झाली. आणि भिलसा या ठिकाणी भेट झाल्यानंतर तिथून काही ज्यांचा पराभव झाला पानिपतच्या युद्धामध्ये ते लोक पळत येत होते. एक व्यापारी तिथे भेटला, व्यापारी पळत होता, व्यापारीला पकडलं सैनिकांनी भोसलेंच्या आणि विचारलं, काय झालं रे बाबा, तिथे उत्तरेकडे काय झालं, सांग लवकर लवकर आम्हाला, आम्ही तर आता मदतीसाठी चाललो. तो व्यापारी इतका घाबरलेला होता, त्याने आपल्या व्यापारी भाषेमध्ये सांगितलं, 2 मोती गलत थम 10-20 अशराफत रुपये की गिनतीने. 2 मोती गलत थम म्हणजे नानासाहेब पेशवेंचा मुलगा विश्वासराव आणि सदाशिव भाऊ गेले युद्धात. 2 मोती गलत थम 10-20 अशराफत म्हणजे होळकर, शिंदे, सेनापती जे होते त्यांची 20 ते गेले. आणि रुपये की गिनतीने म्हणजे सैन्य किती मेलं याच्या मुद्द्याचं. इतकं म्हणजे आपल्याला म्हणता येईल की पानिपतच्या युद्धानंतर जे तिथे अनुपर गोसावींनी ढीग लावले होते याचे, ज्याला आपण म्हणतो प्रेताचे, 32 ढीग होते. 32 ढीग होते. घोडा अमाशा अब्दालीचा जो चालत होता युद्धाच्या रणांगणातून, मांस आणि चिखल होता, पूर्ण मांस आणि रक्त याचा चिखल झालेला होता, त्याच्यातून चालला होता. त्या याच्यावर भाऊसाहेबांचं प्रेत जे सापडलं ते कालाआम म्हणून झाड आहे तिथे. आजही तुम्ही पानिपतमध्ये गेले तर कालाआम म्हणून प्रसिद्ध आहे. पानिपतचं रणांगण म्हटलं तर कोणी तिथे ओळखत नाही, पण कालाआम म्हटलं तर लवकर ॲटोवाला नेऊन देते तुम्हाला. अच्छा. तर तिथे कालाआम, तर लोकांचं असं मत आहे की इतकं रक्त पेलं ते झाड की त्या झाडाला आंबे जे लागतात ते आंबे काळे लागतात. आंब्याचा रंग कसा राहते हिरवा, पण आंबे काळे लागतात असं तिथल्या लोकांचं मत आहे. आणि ह्या युद्धामध्ये जे पराभूत मराठी जे आहे ते मराठी जेव्हा परतले, त्या पराभूत मराठ्यांना आत्मविश्वास निर्माण करण्याचं काम, ती पराभवाची लाट थोपवण्याचं काम, महत्त्वपूर्ण काम जानोजी भोसलेंनी केलं यावेळेला. लक्षात, जानोजी भोसलेंनी महत्त्वाचं काम म्हणजे मराठ्यांमध्ये आत्मविश्वास निर्माण केला. पानिपतच्या युद्धावर जानोजी गेले नाही, त्यांनी आपलं कारण सांगितलं घरगुती, परंतु युद्धानंतर महत्त्वपूर्ण काम जे आहे, योगदान जे आहे पेशवाईसाठी किंवा मराठा साम्राज्यासाठी, ते जानोजींनी केलं. त्यामुळे जानोजीच्या काळामध्ये आपल्याला म्हणता येईल की जानोजींनी जी राक्षस, ते इंटरनल त्यांचे संघर्ष होते पेशव्यांसोबत. बरोबर. कारण जानोजी भोसले लोक काय पेशव्यांना मानत नव्हते. अच्छा. ते मानायचे छत्रपतीला, शाहूला. आम्ही शाहूचे नातेवाईक, तुम्ही नौकर शाहूचे, म्हणून आम्ही तर राजे आहोत, असं भोसलेचं म्हणजे एकंदरीत त्यांची ॲटिट्यूड होती. ते पेशव्यांचे ऐकत नव्हते. आणि त्यामुळे काय झालं की पेशवे आणि भोसले यांच्यामध्ये वारंवार लढाई व्हायची. म्हणजे राजनैतिक संबंध जे होते, संबंध कधी मैत्रीचे होते तर कधी दुराव्याचे होते. तर त्याच्यामध्येच माधवराव पेशवेच्या काळामध्ये माधवराव पेशवेंनी जानोजीला म्हणजे सांगितलं जानोजीला की तुम्ही निजामाकडे जाऊ नका. तरी निजाम आणि भोसले यांनी मिळून पुणे जाळलं. निजाम आणि भोसलेंनी मिळून पुणे जाळलं. आणि पुणे जाळल्यामुळे त्याचा राग माधवरावांच्या मनामध्ये निर्माण होता. माधवरावांनी काय केलं की निजामाला आपल्याकडे ओढलं. पुढच्या काळामध्ये त्याला पैसे दिले, त्याला आपल्याकडे ओढलं आणि निजाम आणि माधवराव मिळून नागपूरवर आक्रमण केलं. नागपूरवर इतकं जाळलं नागपूर की नागपूरचा महाल 6 महिने जळत राहिला. म्हणजे शिक्षा फक्त, शिक्षा बदला काय की तुम्ही माझ्याकडे न येता पेशव्यांनी नागपूर जाळलं. तर माझा लेखही पेपरमध्ये आला माहिती आहे त्यावेळेला की त्याच्यावर की नागपूर 6 महिने महाल जळत राहिले. आणि नागपूरचं योगदान जे आहे जानोजीच्या बाबतीमध्ये 1772 मध्ये जानोजीचा मृत्यू झाला. जानोजीच्या मृत्यूनंतर मुधोजी आले, जे भांडत होते जानोजी सोबत. मुधोजी म्हणजे चौथे, संध्याकाळवाले, दुसरे ते संध्याकाळी झाले, संध्याकाळी झाले आहे की ते मुधोजी जे आहे. तर आता मुधोजीला काहीतरी कसं बसवायचं हा एक महत्वाचा प्रश्न होता. मुधोजीचा मुलगा जो आहे, कारण सगळे भाऊ आता विरोधात गेले मुधोजीच्या, मुधोजीचा भाऊ जो आहे ते सगळे विरोधात गेल्यामुळे मुधोजीचा मुलगा जो आहे दुसरा रघुजी, त्या दुसऱ्या रघुजीला सेनासाहेब सुभ्याचं पद मिळालं. तो गादीवर बसला. वडील नाही बसले. वडिलाची इच्छा होती न मागे त्याची रमाबाई दासीचं आपण म्हणतो ना,
जो मागत नाही माणूस त्याला मिळते. दुसरे रघुजी जे आहे ते दुसरे रघुजी लहान आहे वयाने, पण त्यांना आपल्याला म्हणता येईल की सेनासाहेब सुभेदारसोबत दुसऱ्या रघुजीकडे गेला. आणि दुसऱ्या रघुजीची आई जी होती, जी नागपूरची तुम्ही मंदिरं पाहता, राजपक्षाचा मारुती असो, सगळे मंदिरं जे नागपूरचे प्राचीन मंदिर जे आहे ते मंदिरं दुसऱ्या रघुजीची आई म्हणजे मुधोजीची पत्नी चिमाबाई हिनेच बांधले. मी तुम्हाला मगाशी सांगितलं संगमावर जे मंदिर बांधलं आहे नाग नदीच्या, ते सुद्धा चिमाबाई. आणि आता जेव्हा डेव्हलपमेंट झालं महालमध्ये, तर आधीच्या म्हणजे काही वर्षाआधी ते मंदिर दिसायचे नाही, पण आता जेव्हा अतिक्रमण झालं किंवा डेव्हलपमेंट झालं तर खूप सारे मंदिर असे रोडावर आलेले आहेत. कोतवाली पोलीस स्टेशन आहे त्याच्या बाजूला दोन्ही मंदिरात शिव मंदिर भोसलेकालीन आहे. अच्छा, भोसलेकालीन. म्हणून ते म्हणजे ते मंदिर दिसलं की ते त्यावेळेस असेल. मंदिरामधले पुजारी जे आहे त्या पुजाऱ्यांना तिथे नोकासा लावून दिलेला होता भोसलेने. ते मंदिर त्यांच्या नावानी आहे पुजाऱ्यांच्या, हा लक्षात घ्या. म्हणजे माझ्याकडे ते गृहस्थ असे आले होते की मला त्यांच्यावर केस करायची. अच्छा. का ते जो देवळाचा सातबारा जो आहे तो सातबारा त्यांच्या नावाने कसं झालं पूर्ण डॉक्युमेंट द्या भोसलेंची. अच्छा. तर ते भोसलेकालीन मंदिर आहे सगळं, की म्हणजे भोसलेंचा परिसर जो आहे महालचा, जो महाल जो होता ना, जो आज तो तुम्ही टाउन हॉल जो म्हणता, टाउन हॉलच्या ठिकाणी खरा महाल होता. अच्छा. टाउन हॉलच्या ठिकाणी खरा महाल होता. आणि या ठिकाणी आपल्याला म्हणता येईल की आता तो त्या महाल त्या साईडला बांधलाय गल्लीमध्ये. पण त्यावेळेला जो कल्याणेश्वर मंदिर जे होतं, कल्याणेश्वर मंदिर पासून तो पूर्ण एरिया जो आहे, म्हणजे पेशव्यांचा शनिवारवाडा जेवढा नव्हता तेवढा मोठा महाल नागपूरचा होता मुस्लिमचा. 7 चौक होते त्याच्यामध्ये. अच्छा. आणि त्याच्यामध्ये चांदणी चौक होत आहे. म्हणजे सांगायचं म्हणजे आपल्याला म्हणता येईल की इतका मोठा महाल, म्हणून त्याला महाल नाव पडलं. महाल एरिया. म्हणजे प्रत्येक एरियाचे नाव असे त्या दृष्टिकोनातून पडलेले नागपूरमध्ये. आणि मग छत्रपती शिवाजी महाराजांचा जो पुतळा आहे गांधी गेट जवळ, तो त्यावेळेचा आहे की त्याला मग ते गेट जे आहे मी तुम्हाला सांगितलं, चांद सुलताननी जेव्हा नागपूर बांधलं तेव्हा 5 दरवाजेपैकी तो एकच दरवाजा शिल्लक आहे. अच्छा. पानखेडा, जे बुधवार पेठ, जे असे दरवाजे जे होते 5, त्या 5 पैकी एकच दरवाजा शिल्लक आहे. आणि तलाव त्यांनीच खोदला तो वाला, शुक्रवारी तलाव. कारण तेव्हा त्याला जुम्मा तलाव म्हणायचे. कारण तिथं मस्जिद आहे. मुसलमान लोक जे ते नमाज पडायच्या पहिले हातपाय धुतात, तर त्या तलावावर धुत होते हातपाय आणि मग नमाज पडायला जात होते. म्हणून त्याला जुम्मा तलावही म्हणतात, शुक्रवार तलाव म्हणतात. शुक्रवार मग आता गांधी सागर झालं. मग शिवाजी महाराजांचं कधी असं नागपूरला आगमन किंवा असं भोसले? शिवाजी महाराज नागपूरपर्यंत आले नाही, कारंजापर्यंत आले. कारंजापर्यंत. कारण सगळ्यात शेवटची स्वारी त्यांची शिवाजी महाराजांची म्हणजे कारंजाची. आपण बघतो की भोसल्यानंतर आपल्या नागपूरवरती कोणी राज्य केलं असेल ते ब्रिटिश होते. तर हे सत्तेचं याच्याकडून त्याच्याकडे कशी गेली किंवा याच्यामध्ये संघर्ष झाला आणि ब्रिटिशांनी नागपूरवरती काय बदल घडून आणले किंवा त्यांनी फक्त शोषणच केलं नागपूरचं? तर नागपूरमध्ये भोसलेकडून नागपूरकडे म्हणजे ब्रिटिशांकडे नागपूर कसं गेलं हा एक महत्वाचा मुद्दा आहे. यावेळेला काय झालं की मी तुम्हाला आपण दुसऱ्या रघुजीपर्यंत आलो. दुसऱ्या रघुजीच्या काळामध्ये नागपूर इतकं उत्तुंग शिखरावर होतं की सगळा चौफेर विस्तार जो होतो विस्तार नागपूरचा झाला. आणि दुसऱ्या रघुजीच्या काळामध्येच ब्रिटिशांचं असं मत होतं की नागपूरमध्ये सबसिडीचा तह करावा, म्हणजे तैनाती फौजीचा तह दुसऱ्या रघुजीसोबत. म्हणजे हा सबसिडीचा तह म्हणजे असा होता की ज्याला आपण म्हणतो की एखादं राज्य आहे, एखाद्या राज्याने तैनाती फौज समजा स्वीकारली, कारण तेव्हा काय व्हायचे, राज्यामध्ये संघर्ष व्हायचे. बरोबर. एखाद्या राज्याने तैनाती फौज स्वीकारली ब्रिटिशांची, तर त्याचं संरक्षण करण्याचं काम कोणाचं राहील, ब्रिटिशांचं. आणि त्या मोबदल्यामध्ये ते राज्य ब्रिटिशांना काय देईल, पैसे देईल. बरोबर. तर असं करून त्यांनी तैनाती फौजेच्या माध्यमातून आपलं जाळं विणलं नागपुरात, नाही भारतामध्ये करून. भारतात म्हणजे अवधचं राज्य, कर्नाटकचं राज्य, निजामाचं राज्य सगळं तैनाती फौजेच्या माध्यमातून. म्हणजे लॉर्ड वेलस्ली जो आहे त्या लॉर्ड वेलस्लीनी तैनाती फौज निर्माण केली होती भारतामध्ये. आणि जे तुमचे आपसामध्ये संघर्ष आहे, भांडणं व्हायचे, त्यांना संरक्षण वाटायचं की मी 5 लाख रुपये देऊन आलो ठीक आहे, पण माझं राज्याचं संरक्षण होईल. बरोबर आहे. पण ते 5 लाख रुपये जनतेकडून काढायचे ना, जनतेकडून काढायचे, जनतेवर अत्याचार व्हायचे. तेव्हा मग काय झालं की हा नागपूरचं जे राज्य आहे त्या नागपूरच्या राज्यामध्ये तैनाती फौज स्वीकारावी असा प्रयत्न ब्रिटिशांचा होता. पण दुसरे रघुजी भोसले जे आहे
ते दुसरे रघुजी भोसले अत्यंत चाणाक्ष, मुसद्दी आणि व्यवहार चातुर होते. म्हणजे ते संध्याकाळवाले. नाही, दुसरे रघुजी भोसले. दुसरे. अच्छा, संध्याकाळवाल्यांचे मुलगा. हा, बरोबर. ते दुसरे रघुजी भोसले इतके चाणाक्ष होते की त्यांनी ओळखलं की जर मी तैनाती फौज स्वीकार केली ब्रिटिशांची तर माझं स्वातंत्र्य गेलं, सगळं राज्य ब्रिटिशांच्या ताब्यात. मग काय झालं की जेव्हा जेव्हा ब्रिटिश वकील इथे यायचे त्यांच्या दरबारामध्ये भेटायला, दरबारात भेटू देत नव्हते. त्यांनी गोल बंगला तयार केला होता. त्या गोल बंगल्यामध्ये बसायची एंट्री नव्हती ब्रिटिशांना. अच्छा. भोसलेंच्या दरबारात म्हणजे राज दरबारामध्ये. कुठे आहे तो? तो गोल बंगला म्हणजे तुम्ही जो आजचा महाल पाहता, नर्सिंग टॉकीज. हो. नर्सिंग टॉकीज गल्ली आहे मधात, भोसलेंचा वाडा आहे. हो. भोसलेंच्या वाड्याला लागून गोल बंगला. अच्छा. तो गोल बंगल्यामध्ये दुर्दैवाने आज बार. अच्छा. तो किरेनी दिला की काय झालं माहित नाही, पण आम्ही गेलो तेव्हा बार होता तिथे. तसं नाही पाहिजे, पण तो गोल बंगला त्यासाठीच बांधला होता की ब्रिटिश वकील तिथे येऊन वेट कर. अच्छा. म्हणजे एंट्री नव्हती डायरेक्ट, तर तिथे येऊन बसायचे. तर दुसरे रघुजी भोसले काय करायचे, हे येऊन राहिले, ब्रिटिश वकील येत आहे असं त्यांना कळलं की ते आपली बंदूक घेऊन शिकारीला निघून जायचे. अच्छा. 3 दिवस येत नव्हते. हे वाकेश्वर वगैरे जे गाव आहे तिकडे, म्हणजे बुट्टीपुरी साईड, त्या साईडमध्ये वाघाची शिकार करायला चालले जायचे. तेव्हा शिकारखाना जो होता, लोकमतची बिल्डिंग जी आहे, त्या लोकमतच्या बिल्डिंगच्या जागेवर पूर्ण शिकारखाना होता भोसलेंचा. म्हणजे शिकार करून आलेले जे गोष्टी, म्हणजे ज्याला आपण म्हणतो की जे शस्त्र जे राहतात, अच्छा, शस्त्र उचलायची तिकडे जायचे. तर ते रघुजी भोसले 3-4 दिवस येत नव्हते. मृत्यूपर्यंत 1788 पर्यंत रघुजींनी तैनाती फौज स्वीकारली नाही, मृत्यूपर्यंत नाही स्वीकारली. आणि दुसऱ्या रघुजींनीच नागपूरचं खूप डेव्हलपमेंट केलं. अच्छा. म्हणजे ज्या ऑरेंज सिटी ज्याला आपण म्हणतो, ते ऑरेंज सिटी नागपूरला म्हणतात, याचं श्रेय दुसऱ्या रघुजीकडे जातं. कारण रघुजींनी त्यावेळेला सियालकोट, औरंगाबाद म्हणजे पाकिस्तानवरून संत्र्याची रोपं आणली, ती नागपूर आणि आजूबाजूच्या परिसरामध्ये लावली. संत्र्याचं उत्पादन मोठ्या प्रमाणात झालं. आज ऑरेंज सिटी जी आपण म्हणतो त्याचं पूर्ण श्रेय दुसऱ्या रघुजींना जातं. दुसऱ्या रघुजी भोसले प्राणी मित्र होते. अच्छा. प्राणी मित्र होते त्यांची, म्हणजे सर्कस होती. म्हणजे अशी वाघीण होती सर्जू नावाची, की सर्जू नावाची वाघीण महाराजांचा उपास असेल तर ती सुद्धा उपास करायची. अरे. आणि महाराज जेव्हा बसायचे तेव्हा जसं आपण लोडला टेकून बसतो तसे महाराज त्या वाघिणीवर भार ठेवून बसायचे. सर्जू नावाची वाघीण होती. तिची समाधी जी आहे, लहान ताजबाग जो आहे, तो लहान ताजबागच्या आवारामध्ये बाहेर ताजुद्दीन बाबाची हे आहे, दर्गा आहे. त्याच्या समोर आपल्याला म्हणते एक झाड आहे, झाडाखाली वाघ ठेवलाय. ती वाघ म्हणजे सर्जू नावाची वाघिणीची समाधी आहे. तर दुसरे रघुजी भोसले प्राणी मित्र होते. त्यांनी प्राण्यांची पूर्ण सेवा केली. नागपूरचं डेव्हलपमेंट हे तुळशीबाग, बेझनबाग, म्हणजे पुण्याच्या याच्यावर त्यांनी धर्तीवर नागपूरमध्ये डेव्हलपमेंट करण्याचा प्रयत्न केला. म्हणजे जसं पुणे त्यावेळेला डेव्हलप झालं तसं नागपूर डेव्हलप झालं पाहिजे, हा प्रयत्न कोणाचा होता, दुसऱ्या रघुजी भोसले. म्हणून त्यांना निसर्गप्रेमी सुद्धा म्हणतात. आणि त्यांच्या काळामध्ये साम्राज्य विस्तारही खूप मोठा झाला. म्हणजे इतकं मोठं साम्राज्य म्हणजे भोसलेंचं होतं की ज्याला आपण म्हणतो की विंध्य पर्वतापासून तो वर्धा नदीपर्यंत. म्हणजे इतका मोठा परिसर दुसऱ्या रघुजी भोसलेंच्या ताब्यामध्ये होता. आणि त्याच्यानंतर दुसऱ्या रघुजी नंतर भोसलेंच्या याच्यामध्ये आप्पासाहेब भोसले आले, म्हणजे त्यांच्या भावाचा पोरगा. आप्पासाहेब भोसलेच्या काळामध्ये काय झालं की ब्रिटिश खूप मागे लागले होते. बरोबर. की तैनाती फौज स्वीकार. इकडे बाकाबाईचा पक्ष निर्माण झाला होता. दुसऱ्या रघुजीची पत्नी म्हणजे बाकाबाई. बरोबर. तिचा पक्ष निर्माण झाला, आप्पासाहेबाचा पक्ष निर्माण झाला. 2 पक्ष निर्माण झाले. आणि 2 पक्ष निर्माण झाल्यानंतर काय झालं की ब्रिटिशांनी जी तैनाती फौज जी आहे, ही तैनाती फौजेचं जाळं आप्पासाहेबावर टाकलं, त्यांना दिलं. कारण दुसऱ्या रघुजीचा पोरगा जो होता तो अपंग पोरगा आहे, म्हणजे तो वेडसर होता. त्याचा मृत्यू जो आहे तो नर्सिंग टॉकीज जे आहे, तर नर्सिंग टॉकीजला तळघर आहे आजी. तळघरामध्ये त्याचा मृत्यू झाला, परसोजी भोसलेचा, दुसऱ्या रघुजी भोसलेचा पोराचा. मग आप्पासाहेब भोसले गादीवर आले. हा गेल्यानंतर हा तर वेडसरच होता, हा मरण पावला. त्याने संपूर्ण सत्ता आप्पासाहेबाकडे आली. आप्पासाहेबांनी ब्रिटिशांचा तैनाती फौज स्वीकारला. आणि तैनाती फौज स्वीकारल्यामुळे काय झालं
की त्यांच्यामध्येच भांडणं झाली. आप्पासाहेबाला वाटलं की मी चूक केली, जेव्हा करून टाकलं पहिले, पण नंतर त्यांना चूक लक्षात आली आणि मग त्याच्यातून इंग्रज आणि भोसले यांच्यामध्ये सीताबर्डीची लढाई झाली. अच्छा. आप्पासाहेब भोसले आणि ब्रिटिश यांच्यामध्ये सीताबर्डीची लढाई झाली. त्या सीताबर्डीच्या लढाईमध्ये आप्पासाहेबाचा पराभव झाला. आप्पासाहेबाचा पराभव झाल्यानंतर आप्पासाहेब जोधपूरला निघून गेले. जोधपूरला त्यांचा मृत्यू झाला. मग सत्ता जी आहे ती सत्ता बाकाबाईकडे आली आणि ब्रिटिशांचं वर्चस्व वाढलं. मग आणि ब्रिटिशांचं वर्चस्व वाढल्यानंतर बाकाबाईची तडफड होती की ब्रिटिशां आपलं राज्य काय झालं पाहिजे, टिकलं पाहिजे. आणि मग बाकाबाईंनी तरी प्रयत्न खूप केले. तिसरा रघुजी भोसले जो होता, त्या तिसऱ्या रघुजी भोसलेला गादीवर दत्तक घेतलं. तिसरा रघुजी भोसले म्हणजे दुसऱ्या रघुजी भोसलेची भाची मैनाबाई गुजर हिचा मुलगा. अच्छा. तिसरा रघुजी भोसले, हा तिसरा रघुजी भोसले गादीवर बसला. तिसऱ्या रघुजी भोसले निपुत्रिक मिळाला. तेव्हा त्यांनी लग्न केलं होतं. 7 लग्न झाले होते. अच्छा. पण मुलगा नाही झाला. वयाच्या 47व्या वर्षी तिसऱ्या रघुजी भोसलेचा मृत्यू झाला. तिसऱ्या रघुजी भोसलेच्या काळामध्ये नागपूर मस्त होतं. काय मी तुम्हाला म्हणजे जर सांगतो म्हटलं तर खूप वेळ लागेल त्या गोष्टीला. तिसऱ्या रघुजी भोसले जे आहे ते तिसऱ्या रघुजी भोसले नंतर त्याला मुलगा नव्हता. तो दत्तक घेण्याचा विचारही नव्हता. दत्तक काही घेतला नाही. वयाच्या 47व्या वर्षी त्याचा मृत्यू झाला आणि मृत्यू झाल्यामुळे त्यांच्या याचा मुलगा घराण्यातला अहिरराव घराण्यातला मुलगा दत्तक घेतला जानोजी. मग जानोजीचा मुलगा चौथा रघुजी भोसले, जो आज तुम्ही सक्करदऱ्यामध्ये पुतळा पाहता, तो मुलगा म्हणजे अहिरराव घराण्यातला आहे. जानोजीचा मुलगा आहे. म्हणजे आता त्याला चौथे रघुजी भोसले म्हणून. म्हणजे ब्रिटिश जेव्हा राज्य आलं ब्रिटिशांचं, तेव्हा यांना बोलवलं होतं राजभवनमध्ये. ती पत्रिका अजूनही आहे. म्हणजे यांना 4:30 वाजता आमंत्रित केलं होतं. मंगलदास पकवासा तेव्हा राज्यपाल होते आणि त्यांनी आमंत्रित केलं. हे 4:30 वाजेपासून जाऊन बसले तिथं. आणि 15 ऑगस्टचा झेंडावंदन जो आहे, हा पहिला झेंडावंदन आपला नागपूरचा, हा सीताबर्डीच्या किल्ल्यावर झाला 4:30 वाजता दुपारी. ते म्हणजे तिसऱ्या प्रहरी. आणि संध्याकाळी हे लोक निघाले तिथून. इतकी गर्दी होती तिथे जेव्हा झेंडावंदन झालं सीताबर्डीला, तेव्हा मुख्यमंत्री रविशंकर शुक्लाजी होते. रविशंकर शुक्लाच्या गाडीला जायला जागा मिळत नव्हती. तेव्हा चौथे रघुजी भोसले गाडीतून उतरले आणि सांगितलं की माझ्या गाडीच्या पाठीमागे तुम्ही गाडी आणा. म्हणजे चतुर्थ रघुजी भोसलेला नागपूरचे लोक इतका रिस्पेक्ट देत होते की ते उतरल्याबरोबर गाडीतून सगळे लोक बाजूला होऊन गेले. अच्छा. आणि पंडित रविशंकर शुक्लाला जागा मिळाली. त्यांच्या गाडीच्या पाठीमागे मग ते बाहेर निघाले. इतकं प्रेस्टिज ज्याला आपण म्हणतो, वर्चस्व जे होतं ते वर्चस्व चतुर्थ रघुजी भोसलेपर्यंत. जसं आता आपल्या याच्यातून ताजुद्दीन बाबा म्हणजे ताजबागचा उल्लेख आला, छोट्या ताजबागचा. तर छोटं ताजबाग आधी बसलं की आपलं गणेश टेकडी? हे गणेश टेकडी 1867 मध्ये काय झालं की नागपूरमध्ये रेल्वे आली. म्हणजे भारतामध्ये रेल्वे तर 1853 आली. मुंबई ते ठाणे धावली रेल्वे. पण नागपूर जो आहे तो नागपूर हा भाग ब्रिटिशांच्या दृष्टिकोनातून खूप महत्वाचा होता. कारण नागपूर आणि हिंगणघाट, कारण इथला कापूस जो आहे तो कापूस A1 क्वालिटीचा कापूस आहे. त्याला आपण म्हणतो की मॅचेस्टरच्या गिरण्यामध्ये या कापसाला खूप किंमत होती. मग इथला कापूस न्यायचा आहे नागपूरचा, तर नागपूरचा कापूस न्यायचा, तर न्यायचा कसा? मग हा एक महत्वाचा भाग होता. म्हणून नागपूरच्या आजूबाजूची जी गावं आहे, ब्रिटिशांचं राज्य नागपूरमध्ये प्रस्थापित झालं. त्यांनी रेसिडेन्सी बांधली 1804 मध्ये. तुम्ही जे 0 पॉईंट पाहता, 0 मैल पाहता, 0 मैलच्या बाजूला इकडे टी पॉईंट रस्ता आहे, आहे की नाही? तर तिथे 1804 मध्ये रेसिडेन्सी बांधली. म्हणजे तिथे ब्रिटिश वकील, पहिला ब्रिटिश वकील म्हणजे एल्फिस्टन. आणि जेनकिन्स 26 वर्ष इथं राहिला नागपूरमध्ये. जेनकिन्स 26 वर्ष राहिला नागपूरमध्ये. तर त्या वकिलांनी काय केलं की इथला कापूस जो आहे तो कापूस आम्हाला तिथे न्यायचा आहे. म्हणून नागपूरमध्ये 1867 मध्ये रेल्वे आहे आणि रेल्वेचं काम सुरू होतं. मंदिर होतं पहिले, पण लक्षात घ्या मी काय म्हणून राहिलो, मंदिर होतं. असा उल्लेख आहे की नागपूरकर भोसल्यांचे नरेश म्हणजे युवराज पोरं जे होते ते नौका विहारामध्ये शुक्रवार तलावातून बसून गणेश टेकडीला जात होते, मंदिरात जात होते. तिथपर्यंत पाणी होतं. म्हणजे शुक्रवार तलाव सीताबर्डीच्या टेकडीपर्यंत होता, मोठा होता, इतका मोठा तलाव होता. तर ते लोक तिथून नौका विहार करत मंदिरात जायचे. मग पुढे दुर्लक्ष झालं, मंदिर कोलॅप्स झालं. मंदिराची ती मूर्ती जी होती मूर्ती दबली. त्याच्यानंतर त्याच्याकडे दुर्लक्ष म्हणजे कोणीच लक्ष देत नव्हतं. मग ब्रिटिशांच्या काळामध्ये जेव्हा रेल्वेचं काम सुरू होतं तेव्हा खोदकाम झालं
आणि खोदकामामध्ये मूर्ती निदर्शनास आली. अच्छा. आणि मग ते मंदिर डेव्हलप झालं 1867 नंतर. मंदिर होतं पहिले, पण ते मंदिर दुर्लक्षित होता. आणि अजून कोणतं मंदिर म्हटलं? ताजुद्दीन बाबा. त्या ताजुद्दीन बाबाचं, त्याला आपण म्हणतो की ताजुद्दीन बाबा तर लष्करामध्ये होते. त्यांचं कामठीमध्ये हे झालं, त्यांचा जन्म झाला. त्यांची आई मरियम नाव होतं त्यांचं, वडील सय्यद म्हणून नाव होतं. तर ते प्रायमरी शिक्षण तिथं झाल्यानंतर ताजुद्दीन बाबाचं एक ज्याला आपण म्हणतो की विलिंग्स पॉवर जे आहे, ते विलिंग्स पॉवर ताजुद्दीन बाबामध्ये आहे. हजरत चिश्ती नावाचे त्यांचे गुरु होते ताजुद्दीन बाबाचे. आणि त्यांची ज्याला आपण म्हणतो की विलिंग्स पॉवर पाहून त्यांनी आपले सगळे पॉवर त्या गुरुनी यांना दिली असं म्हणतात. ताजुद्दीन बाबा. आणि ताजुद्दीन बाबा मग काय झालं की ते लष्कराची त्यांनी नोकरी सोडली. 13व्या पलटणीमध्ये ते काम करत होते. मग नोकरी सोडल्यानंतर त्यांना ज्याला आपण म्हणतो वेडसरपणा जो आहे, तो वेडसरपणा त्यांच्यामध्ये आला. म्हणजे कपड्याचे त्यांना भान नव्हतं. अच्छा. मग लोकांना वाटलं की हा पागल आहे, कपडे जर घालत नाही समजा तर माणूस पागल आहे, म्हणून त्याला पागलखान्यामध्ये टाकलं. तर पागलखान्यामध्ये टाकल्यानंतर काय झालं की पागलखान्यामध्ये ते होते. अजूनही तुम्ही पागलखान्यामध्ये गेले तर ताजुद्दीन बाबाची तिथं चिस्ता हे आहे, म्हणजे समाज म्हणजे पागलखान्यामध्ये मंदिर आहे बांधलंय, कबर सारखं असं बांधलंय. तर त्याला आपण ते म्हणतो ते पागलखान्यामध्ये होते. मग त्याच वेळेला काय झालं की रघुजी भोसले, जे चौथे रघुजी भोसले जे मी तुम्हाला सांगितलं, हे चौथे रघुजी भोसले आर्वीकडे गेले. काम असून त्यांना काही आर्वी वर्धा साईडला गेले, हिंगणघाट साईडला जात होते. ते एका मारवाडी धर्मशाळेत थांबले. आणि मारवाडी धर्मशाळेत थांबले असताना त्यांना एक योगी पुरुष दिसला की सगळीकडे पाऊस पडून राहिला आणि तो योगी पुरुष बसला आहे धर्मशाळेच्या समोर. तर त्याची धुनी पेटवली होती त्यांनी, त्या धुनीवर पाऊसच नाही पडून. आणि त्या धुनीमध्ये ग्लास होता, ग्लासमध्ये दूध होतं. त्या दूध उकळत होतं पण ते दूध पडत नव्हतं. आणि त्यांनी ते दूध घेतलं आणि एका घोटामध्ये घेतलं एवढं गरम दूध. मग ताजुद्दीन बाबाला नवल वाटलं की हा कोण योगी पुरुष आहे बाबा. मग त्यांनी आपल्या सेवकांना सांगितलं की यांना मनवा आणि नागपूरला घेऊन या. मग त्यांनी नागपूरला घेऊन आले. त्याचं नाव होतं म्हणजे हरिसिंग बाबा. हे यांना घेऊन आले. मग हरिसिंग बाबांनी सांगितलं की ताजुद्दीन बाबा इथे आहे पागलखान्यात, त्याला सोडून आण. हरिसिंग बाबांनी सांगितलं, त्यांनी सांगितलं हरिसिंग बाबांनी की ताजुद्दीन बाबाला सोडून आण. तेव्हा तिथल्या जे म्हणजे मेंटल हॉस्पिटलचे जे सुप्रिटेंडेंट होते ब्रिटिश, त्यांनी सांगितलं की आम्ही जमानत द्यायला तयार आहोत, पण लोकांचं जर नुकसान केलं तर नुकसान रघुजी भोसलेंनी भरून द्यावं. रघुजी भोसलेंनी जमानत घेतली त्यांची, 5,000 रुपये दिले त्यावेळेला. आणि 5,000 रुपये देऊन त्यांची सोडवणूक केली पागलखान्यातून आणि त्यांना घेऊन आले. म्हणजे दोघंही जण, आणि दोघांना राहायला जागा लाल बंगला दिला. तुम्ही जर लहान ताजबागमध्ये गेले असेल समजा, तो लहान ताजबाग जो आहे तो लाल बंगला होता, त्याच्या बाजूला पिवळा बंगला. कारण चतुर्थ रघुजी भोसलेची पत्नी आनंदीबाई शिर्के फॅमिली मधल्या होत्या, त्या तिथे राहत होत्या. तर तिथेच राहत होते चतुर्थ रघुजी भोसले. यांना राहायला जागा दिली. हे दोघं जण तिथे राहत होते लाल बंगल्यामध्ये, दोन्ही संत. हे दोन्ही संत राहत होते. पुष्कळच्या किमया त्यांनी केल्या त्यावेळेला, कारण त्यांच्यामध्ये विलिंग्स पॉवर होती तेवढं. गांधीजीचं उदाहरण आहे की गांधीजी येणार आहे रेल्वे स्टेशनवर, भीड झाली होती. तेव्हा ताजुद्दीन बाबाच्या तोंडून वाक्य निघालं होतं की या आदमी बहुत बडा बनेगा, इसका नोट पे फोटो रहेगा म्हणून. म्हणजे ताजुद्दीन बाबांनी म्हटलं होतं असं. म्हणजे त्यांचे जे चमत्कार जे होते, आता यांना कसं माहित की हरिसिंग बाबाला की तो पागलखान्यामध्ये त्या भेटी नाही, पण त्यांना ते साक्षात्कार होता. तर ते दोघे जण तिथे येऊन राहायला लागले, पण दोघांचं पटत नव्हतं आपसामध्ये. ते म्हणे की एक मॅन में 2 तलवार नहीं रह सकती म्हणे. हरिसिंग बाबांनी सांगितलं की एक पिंजरे में 2 शेर नहीं रह सकते. म्हणजे हरिसिंग बाबा म्हणाले मी नाही राहत इथं म्हणे, हा जर राहत तर मी नाही राहणार. मग अरे आणलं कशाला मग, हा एक प्रश्न होता. तर मग प्रश्न हा झाला की संस्थानिकांची दिल्लीमध्ये मीटिंग होती. त्या संस्थानिकीच्या मीटिंगमध्ये रघुजी भोसलेला सुद्धा आमंत्रित केलं होतं, कारण भारत स्वतंत्र झाला होता. आणि संस्थानिक जे आहे ते संस्थानिकांची मीटिंग ठेवल्यामुळे रघुजी भोसलेला आमंत्रित केलं. रघुजी भोसले तर 2 दिवसानंतर जाणार. तर 2 दिवसाच्या आधी त्यांनी हरिसिंग बाबाची चौकशी केली की कुठे आहे. हे गायब होते तिथे, हे नागपूरवरून गायब होते. हे भेटले रघुजी भोसलेला कुठं, दिल्लीमध्ये.
डायरेक्ट. आणि दिल्लीमध्ये यांनी पूर्ण ट्रॅफिक जाम करून टाकलं. म्हणजे रस्त्याचं ट्रॅफिक म्हणजे पोलीस लोक उचलून नेत होते, ठेवत होते, नेट रस्त्यामध्ये बसत होते. इतका चोख मारला पोलिसांनी यांना की हे रक्तबंबाळ झाले. अच्छा. तर रक्तबंबाळ झाले तर ही गोष्ट रघुजीला कळली की बा इथं हरिसिंग बाबा कसे आले. मी तर पाहून राहिलो तर इथं 2 दिवसापासून गायब होते. तर ते दिल्लीला येऊन पोहोचले होते. त्यांनी सांगितलं की तुम्ही नागपूरला परत जा. मग त्यांची आरोग्य सेवा वगैरे त्यांनी केली, दवाखान्यात वगैरे केला आणि सगळं करून मग त्यांना नागपूरला पाठवलं आपल्या पत्नीसोबत. हे इथं आले आणि रघुजी भोसले दिल्लीवरून मग काशीला जाणार होते. तर ते काशीला जात असताना मग हरिसिंग बाबा नागपूरला आले. मग त्यांनी ते एक फळ आहे, त्या फळामध्ये अर्ध कापलं आणि अर्ध्या फळाकडे पाहून त्यांनी सांगितलं कि मेरा जाने का टाइम हो गया. अच्छा. मेरा जाने का टाइम हो गया, रघुबा नहीं आएगा क्या. रघुबाची वाट पाहत होती रघुजी. ते काशीला चालले गेले. ते काशीला गेले. ते रघुबा नहीं आएगा, मेरा जाने का टाइम हो गया असं त्यांनी म्हटलं. ते समाधिस्थ झाले आणि समाधिस्थ होऊन ते लोकांनी त्यांची पूर्ण मिरवणूक काढली. समाधी घेतल्यानंतर शेवटी पुन्हा त्यांनी डोळे उघडून एक वेळा विचारलंच, रघुबा नाही आहे का. परत विचार समाधिस्थ झाल्यानंतर, रघुबा नाही आहे का. लोकांनी म्हटलं नाही आले, वो तो काशी में मशलूल होगा गंगा स्नान करणे असं त्यांनी म्हटलं. डोळे मिटवले. म्हणजेच आपल्याला म्हणता येईल की ज्या ठिकाणी त्यांनी निर्देश केला होता त्या ठिकाणी त्यांची समाधी आहे. नागपूरमध्ये एकच जिवंत समाधी आहे, ती म्हणजे हरिसिंग बाबा. शेगावमध्ये संत गजानन महाराजांची तशी समाधी हरिसिंग बाबाची नागपूरमध्ये पण दुर्लक्षित आहे. अच्छा. आणि ताजुद्दीन बाबा मग राहिले. हे मेल्यानंतर 3 वर्षांनी ताजुद्दीन बाबाला ते वाकीला चालले जात होते. वाकीला हे इथं होते, हे वाकीला चालले जात होते. वाकीला शेतामध्ये लिंबाच्या झाडाखाली जाऊन बसत होते. मग 3 वर्षानंतर आले आणि 3 वर्षानंतर आल्यानंतर त्यांनी काही चमत्कार केले. मग प्रश्न हा निर्माण झाला की आता त्यांचाही जायचा वेळ आला. त्यांची तब्येत भरभरून ताप आला त्यांना आणि 17 ऑगस्ट 1925 मध्ये ताजुद्दीन बाबाचा लहान ताजबागमध्येच मृत्यू झाला. अच्छा. तर जेव्हा मृत्यू झाला तेव्हा रघुजी भोसले काशीबाईच्या मंदिरामध्ये होते. म्हणजे भोसल्यांचा घाट वेगळा आहे. सामान्य माणसासारखं त्यांना मोक्षधाम किंवा अंबाझरी घाट किंवा इकडे तिकडे देत नाही. त्यांचा घाट आहे. त्या घाटावरच राजघाट ज्याला आपण म्हणतो, त्या राजघाटावर त्यांच्या कुटुंबाचे संपूर्ण अंत्यसंस्कार तिथंच होते. पहिल्या रघुजी भोसलेपासून दुसऱ्या रघुजी भोसलेपासून सगळ्या समाध्या तिथेच आहे. राजघाट हा ज्याला आपण म्हणतो ना, तो नागनदी आहे महालची. नटराज टॉकीज करून आपण सरळ आलो इकडे त्या पुलाकडे म्हणजे नागनदीकडे. मधामध्ये एक बोर्ड आहे. त्या बोर्डावर आपल्याला म्हणता येईल की राजघाट म्हणून लिहिलं. अच्छा. तर त्या राजघाटमध्ये सगळ्यांचे अंत्यसंस्कार भोसले फॅमिली. तुळशीबागच्या समोर का नाही, ते सीपीआयएम बरोबर तिकडे झालं. या हा साईड नटराज टॉकीजचा रोड. अच्छा. नटराज टॉकीजच्या रोडनी गेलं आलं समजा तर तो राजघाट मिळते आपल्याला. किंवा छत्रपतीचा पुतळा आहे की त्या पुतळ्यापासून इकडे आलं नागनदीकडे तर मधामध्येच ते दुकानं लागले आहे. दुकानामध्ये एक दिसत नाही आता, वरती बोर्ड आहे. त्या बोर्डवर भोसल्यांची कोणताही माणूस जर हे झाला निधन झालं तिथेच त्यांचे अंत्यसंस्कार होते. तर रघुजी भोसले तिथे होते काशीबाईच्या घाट मंदिरामध्ये. तर काशीबाई म्हणजे नागपूरमध्ये त्याला आपण म्हणतो की दुसऱ्या रघुजी, मी तुम्ही सांगितलं दुसऱ्या रघुजीची पोरगा जो होता परसोजी भोसले त्याची बायको काशीबाई. अच्छा. आणि तो जेव्हा मरण पावला, तो वेडसर होता. तो मरण पावल्यानंतर त्याची बायको सती गेली नागपूरमध्ये. तर ती सती म्हणजे म्हणून तिचं काशीबाईचा घाट तिथे त्याला काशीबाईचा घाट असं म्हणतात. तर काशीबाईच्या देवळामध्ये रघुजी भोसले भजन करत होते. एक सेवकाला त्यांनी सांगितलं की बाबांनी या लोकांची यात्रा संपवली. बाबा गेले. रघुजी धावत आले बिलकुल गडबडीने बग्गी घेऊन. आणि बाबा आहे तुमने क्या किया, खूप अश्रू ढाळले त्यांनी. खूप अनावर दुःख झालं त्यांना की बा असं नाही व्हायला पाहिजे होती, इतक्या लवकर असं कसं झालं. अचानकपणे ताजुद्दीन बाबा गेले. तर त्यावेळेला ताजुद्दीन बाबांचं आणि कारण ते मुसलमान होते की हिंदू होते हा एक प्रॉब्लेम झाला. आता त्यांचं संगोपन तर रघुजींनी केलं. आणि त्यांचं प्रेम जे आहे, शेवटचा जो गोंड राजा होता आजमशाह जे होते त्याच्यावर खूप विशेष प्रेम होतं ताजुद्दीन बाबा. म्हणजे ताजुद्दीन बाबा त्या गोंडराजाच्या काळात होते. आज शेवटचा राजा आजमशाह त्यांनी हे म्हणजे
मुस्लिम धर्मातून हिंदू धर्मामध्ये प्रवेश केला. हो, कारण म्हटलं जातं की ताजुद्दीन म्हणजे असं ऐकण्यात आलं मलाही की ताजुद्दीन बाबाही आधी गोंडच होते असं म्हणतात, पण माहित नाही मला. तसा उल्लेख नाहीये, पण त्यांचं विशेष प्रेम होतं आझमशहावर. आझमशहाची मुलगी जी आहे राजमोती, तर ती टाकळी हाऊसला राहायची. तर ताजुद्दीन बाबा तिच्या घरी जायची. तर ती त्या चादरीवर ते बसायची ना, पांढरी चादर होती, अजूनही ठेवली. त्यांनी ती चादर जी आहे ती त्यांच्या घरी आहे, म्हणजे त्या टाकळी हाऊसमध्ये. सांगायचं म्हणजे त्यांची रिलेशन चांगली होती. तर त्या ताजुद्दीन बाबा मेल्याच्या मृत्यूनंतर रघुजीला खूप दुःख झालं. तर त्याच वेळेला मामा भांजे की लढाई झाली नागपूरमध्ये, हिंदू आणि मुसलमान याच्यावर. की ताजुद्दीन बाबाला खूप पैसे यायला लागले होते ना, म्हणजे लोकांचा विश्वास त्यांनी संपादन केला होता, चमत्कार दाखवले, सोनं नाणं खूप. तर रघुजीवर इल्जाम लावले लोकांनी की रघुजी पैसे खाते म्हणून यांची. रघुजीवर इल्जाम लावला की ताजुद्दीन बाबाचे पैसे जे आहे ते रघुजी घेते. रघुजीला त्या पैशाचं काहीच लेनदेन नव्हतं. त्यांनी सांगितलं मला या पैशाचं काहीच काम नाही. याच्यावरून सगळे मामा भाची जमा झाली पैशावरून, आणि मग पैशावरून जमा झाल्यानंतर मग हिंदू आणि मुसलमानचा संघर्ष निर्माण झाला नागपूरमध्ये त्याच्या मृत्यूनंतर. तर तो संघर्ष निर्माण झाल्यानंतर नवाब साहेब आहे म्हणजे थेरव्याची, त्यांची जागा होती नागपूरमध्ये बिळीपेठला. तर त्यांना सुद्धा लोकांनी आपल्याकडे ओढून घेतलं, मुसलमान लोकांनी, की नवाब साहेब आप भी इधरचे आ जा. नवाब साहेब तिकडे चालले गेले. त्याच्यामुळे आता रघुजी भोसलेंची मोठी पंचायत झाली की आता काय करायचं. तर अशा वेळेला रघुजी म्हणजे ताजुद्दीन बाबांनी साक्षात्कार दिला की मला जाऊ दे इथून, हे लोक खूप भांडण करून राहिले, संघर्ष करणं काही चांगलं नाही. मी जरी शरीराने इथून गेलो तरी मनाने इथे जाऊ. मग त्यांना सुवास यांनी चांगलं त्यांनी आंघोळ केली, लेप लावले, चंदन लावलं, सगळं हिंदू पद्धतीप्रमाणे झालं. आणि मग त्यांनी सांगितलं की आप लेके जाओ, जाना है. मग ते प्रेत 2-4 लोकांनी उचललं ताजुद्दीन बाबाची बॉडी आणि बिडीपेठला नेलं. बिडीपेठला त्यांना दफन केलं. म्हणून तो मोठा ताजबाग. आणि रघुजी भोसलेंनी शपथ घेतली मी मोठ्या ताजबागमध्ये कधीच जाणार, म्हणून त्यांनी लहान ताजबाग निर्माण केला, म्हणून त्याचं लहान ताजबाग. म्हणजे मोठा ताजबाग म्हणजे बिडीपेठ एरिया. हा, बिडीपेठ. तेव्हा आता त्याला मोठा ताजबाग म्हटला जातो, कारण तिथेच त्यांना दफन केलं ताजुद्दीन बाबाला. आणि लहान ताजबागमध्ये त्यांच्या ज्या आठवणी ज्या होत्या, पलंग वगैरे जे आहे, ते वस्तू जे वापरत होते त्या वस्तू ठेवून त्यांना ठेवलं. त्यांनी लहान ताजबाग. कारण त्या चौथ्या रघुजी भोसलेंनी शपथ घेतली की मी जाणार नाही. कारण चौथ्या रघुजी भोसलेंच्या काळामध्येच आपल्याला म्हणता येईल की स्वातंत्र्य मिळालं. आणि स्वातंत्र्य मिळालं तेव्हा तो पिवळा बंगला जो आहे त्याचं एक वैशिष्ट्य म्हणजे त्या पिवळ्या बंगल्यामध्ये पुष्कळ लोक येऊन गेले. इव्हन ज्याला आपण म्हणतो की सरदार वल्लभभाई पटेल सुद्धा नागपूरला. सरदार वल्लभभाई जेव्हा स्वातंत्र्य मिळाल्यानंतर संस्थानिकच्या हातून सत्ता गेली सगळी. सगळे संस्थानिक 562 संस्थानिक होते भारतामध्ये. 562 संस्थानापैकी 3 संस्थानिकांनी विरोध केला होता, हैदराबाद, जुनागड, जम्मू आणि काश्मीर. बाकीचे संस्थान सगळे विलीन झाले. त्यावेळेला म्हणजे 1950ची गोष्ट आहे. सरदार वल्लभभाई पटेल इथे आले, म्हणजे कार्यक्रम होता टाऊनमध्ये, पण त्या कार्यक्रमाला रघुजी भोसले गेले नाही. मग त्यांनी निरोप पाठवला की राजेसाहेब तुमची भेट झाली नाही, तुमची भेट घेऊ इच्छितो सदिच्छा म्हणून. तर मग त्यांनी आमंत्रण दिलं. मग ते आले. तर आल्यानंतर रघुजी भोसलेंनी स्पष्ट म्हटलं अब तुम हमारा खून पी लिया, अब हड्डी चुसने आए थे. अच्छा. असं म्हणजे ठोस वाक्य भारताचा म्हणजे ज्याला आपण म्हणतो गृहमंत्री पुरुष, पण त्याला सुद्धा तडेसोड उत्तर दिलं रघुजी भोसलेंनी. पहिले तुमने खून चूस लिया हमारा, अब बोटी चुसने आई. म्हणजे एवढं ज्याला म्हणतो डेअरिंग ज्याला म्हणतो, आत्मविश्वास जो होता तो चौथ्या रघुजी भोसलेमध्ये होता. आणि मग ते भोसलेंचं राज्य संपूर्ण गेलं. त्याच्यानंतर ब्रिटिश काळ आला. ब्रिटिशांनी संपूर्ण लिलाव केला, मी तुम्हाला सांगितलं त्या पद्धतीने. आणि ब्रिटिशांनी मग इथे डेव्हलप केलं. म्हणजे डेव्हलप म्हणजे ज्याला असं म्हणतो ना आपण की डलहौसीच्या काळामध्ये भारताला एका अंधकार युगातून प्रकाश युगाकडे नेण्याचं काम ब्रिटिशांनी केलं. पण ब्रिटिशांनी ज्या सुखसोयी ज्या केल्या किंवा ज्या डेव्हलपमेंट केलं ते डेव्हलपमेंट स्वतःसाठी केलं. बरोबर. म्हणजे इथला कापूस त्यांना न्यायचा होता म्हणून रेल्वे आणली. तर रेल्वेमध्ये आम्ही बसून गेलो कापसाबरोबर. तो फायदा आमचा झाला. त्यातून राष्ट्रवाद निर्माण झाला. आणि राष्ट्रवादातून मग टिळकांचा किंवा गांधींच्या आंदोलनामध्ये लोक सहभागी झाले. नागपूरचंही स्वातंत्र्य आंदोलनामध्ये मोठं योगदान आहे. म्हणजे ज्याला आपण म्हणतो की तुम्ही
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ म्हणा, 1925 पर्यंत नागपूरचं वैशिष्ट्य आहे की 27 सप्टेंबर 1925ला डॉक्टर हेडगेवारांनी संघ स्थापन केला नागपूरमध्ये. तर 1956ला 14 ऑक्टोबर 1956ला बाबासाहेबांनी दीक्षा घेतली. बरोबर. या दोन्ही गोष्टी नागपूरसाठी खूप महत्वाचं आहे. कारण आणि दोघांचाही वेळ विजयादशमीच आहे, एकच आहे. त्याच्यावर माणखोलकर जे होते पत्रकार तरुण भारताचे, बाबासाहेबांनी विचारलं. बाबासाहेबांनी पहिले दीक्षा घेण्याच्या आधी जेव्हा दीक्षा घ्यायचा विचार बाबासाहेबांनी 1935 मध्येच केला. 1935 मध्ये बाबासाहेबांनी सांगितलं की मी हिंदू धर्मात जरी जन्माला आलो तरी हिंदू धर्मात मरणार नाही. आणि ही गोष्ट त्यांनी गांधीजींना सेवाग्राममध्ये जाऊन सांगितली की कमी हानी होईल हिंदू धर्माला, तो धर्म मी स्वीकारेल. बाबासाहेबांनी खूप धर्माचा अभ्यास केला, त्यांचा अफाट अभ्यास होता. आणि असा विचार करून त्यांनी विचार केला की आपण दीक्षा जी आहे ती दीक्षा लुंबिनीला घ्यावी, गौतम बुद्धाचं जन्मस्थान जे आहे तिथे घ्यावं. दुसरा विचार असा झाला की आपण मुंबईला घ्यावी, कारण आपली कर्मभूमी आहे. आणि मग बाबासाहेबांचे मित्र जे आहे, तुम्ही जर नागपूरवरून काटोल रोडवर फेटरी आहे, फेटरीच्या नंतर चिंचोली म्हणून गाव आहे, आतमध्ये फाटाफुट्टू. तर तिथले वामनराव गोडबोले म्हणून होते. तर वामनराव गोडबोले म्हणजे बाबासाहेबांचे मित्र. तर त्यावेळेला बाबासाहेबांना त्यांनी पत्र पाठवलं की बाबासाहेब, दीक्षेचा कार्यक्रम जो आहे तो दीक्षेचा कार्यक्रम आपण मुंबई ऐवजी नागपूरमध्ये घेतला तर चालेल. बाबासाहेबांना गोष्ट आवडली खूप. बाबासाहेबांना वाटलं ही खूप चांगलीच गोष्ट आहे नागपूरमध्ये, कारण नागपूरमध्ये आमचा समाज जास्त आहे आणि लोक येऊ शकतात. तर त्या दृष्टीने मग बाबासाहेबांनी त्यांना आमंत्रित केलं. तर त्यावेळेला नागपूर महानगरपालिकेचे उपमहापौर सदानंद फुलझेले होते. तर जे आता आंबेडकर ट्रस्टचे हे होते ते वारले आता. तर सदानंद फुलझेले आणि वामनराव गोडबोले दोघे जण बाबासाहेबांची भेट घ्यायला गेली दिल्लीला. भेट घेतली, कार्यक्रम फिक्स झाला की नागपूरला कार्यक्रम घेऊ, नागपूरला जागा शोधा. आपला समाज मोठा आहे, कारण विका राजवाड्यांचं मत असं आहे की इथे नागा लोक होते पहिले नागपूरमध्ये, त्यांच्यावरून नागपूर नाव पडलं. अच्छा. इतिहासकार विका राजवाड्यांचं मत आहे. तर त्यांचं मत असं होतं की आता नागपूरला आपल्याला दीक्षा घ्यायची आहे. तर नागपूरला दीक्षा घेण्याचं म्हणजे जागा शोधण्याचं काम वामनराव गोडबोलेकडे दिलं. तर वामनराव गोडबोलेंनी जागा पाहिली तेव्हा 3 जागा फिक्स केली. एक जागा, पहिली जागा जी होती ती जोगीनगरची होती. दुसरी जागा जी होती ती माटे चौक जो आहे, माटे चौकातली जागा होती. आणि तिसरी जागा जी होती ती माता कचेरीची होती. 3 जागा शोधल्या. त्या 3 जागेपैकी त्यांना माता कचेरीची जागा आवडली, वॅक्सिन इन्स्टिट्यूटची जागा आवडली. ही जागा कार्यक्रमासाठी छान आहे म्हणून ती जागा निवडली. तेव्हाचे अर्थमंत्री जे होते भगवंतराव मंडलोई होते. त्या भगवंतराव मंडलोईची भेट घेतली आणि ती जागा जी आहे ती जागा दीक्षाभूमीसाठी ग्रहण केली. तट्टेवारे बांधले, पूर्ण हे झालं सगळं. तर ते झाल्यानंतर काय झालं, मजेदार प्रकार असा झाला की त्या जागेचं भूमिपूजन व्हायचं होतं. भूमिपूजन करायचं ठरवलं की ते आपल्याला कार्यक्रम घ्यायचा, भूमिपूजन करायचं. ते भूमिपूजनसाठी सगळे त्यांचे लीडर लोक जमा झाले, सगळे वामनराव गोडबोले हे ते सगळे जमा झाले. तर मग बाबासाहेब ते बघा आले नाही. बाबासाहेबांचा नागपूरचा संबंध म्हणजे 1920 पासून. जेव्हा कोल्हापूरचे महाराज सोबत ते आले तेव्हापासून त्यांचा संबंध 56 पर्यंत होता बाबासाहेबांचा. त्यांची कस्तुरचंद पार्कवर सभा झाली, मोठमोठ्या सभा त्यांनी घेतल्या. पण नागपूर मध्ये आता कार्यक्रम घ्यायचा आहे तर जागा निवडायची आणि त्याचं भूमिपूजन करायचं. तर तुम्ही पाहिलं असेल की दीक्षाभूमी पासून आपण अंबाझरी रोडकडे जातो, अंबाझरीकडे जातो. तिथे जस्टिस भवानीशंकर नियोगीचा बंगला आहे. भवानीशंकर नियोगी म्हणजे नागपूरचं एक वेगळं व्यक्तिमत्व होतं, तेजस्वी व्यक्तिमत्व होतं. भवानीशंकर नियोगी नागपूर विद्यापीठाला त्यांनी तो बंगला दान केला आहे. त्यांचं मोठं योगदान आहे आपल्या महानगरपालिकेमध्ये भवानीशंकर नियोगींचं. तर याच्यामध्ये भवानीशंकर नियोगी त्या रस्त्यावरून रोज पायी सकाळी मॉर्निंग वॉकला जायचे, दीक्षाभूमीपर्यंत येत होते.
तर काय झालं की तिथं गर्दी दिसली सकाळी, म्हणून भवानी शंकर नियोगी गेले. पण भवानी शंकर नियोगी एक प्रसिद्ध व्यक्तिमत्व होतं तेव्हाचं. तर तिथं गेले, तिथं पाहिलं काय झालं. तू वामनराव गोडबोलेचे जे शत्रू होते त्यांनी बाबासाहेबांना जाऊन सांगितलं की वामनराव गोडबोलेंनी भूमिपूजन जे केलं ते भवानी शंकर नियोगीच्या हातून केलं. कारण भवानी शंकर नियोगी तिथं होते. बाबासाहेबाला जाम राग आला, जाम फडकले ते. म्हणजे जर भवानी शंकर नियोगीच्या हातून जर होत असेल तर मी तिथं पाय देणार नाही त्या भूमीवर. आता मोठा प्रॉब्लेम आला. मग पुन्हा वामनराव गोडबोलेंनी बाबासाहेबांची भेट घेतली, जाऊन सांगितलं की त्यांच्या हातून नाही केलं, ते पात्र पाहायला आले होते. जे दीक्षेचा भूमिपूजनाचा कार्यक्रम जो आहे ते कवाडे जे आहे आपले, म्हणजे त्यांनी 1955 मध्येच बौद्ध धर्म स्वीकारला नागपूरमध्ये. कवाडे म्हणजे कवाडे सर? हा, कवाडे सर त्यांचे रिलेटिव्ह म्हणजे ते आनंद टाकीच्या समोर राहतात, ते आता तिथेच राहतात. तर त्यांच्या हातून केलं. मग बाबासाहेब जरा शांत झाला. मग बाबासाहेब म्हणाले ठीक आहे. मग ही गोष्ट भवानी शंकर नियोगीला कळली. मी गेल्याबरोबर बाबासाहेब काहून भडकले. मग ज्या दिवशी कार्यक्रम झाला 14 तारखेला, 14 ऑक्टोबरला, कारण 14 ऑक्टोबर दसऱ्याचा दिवस होता आणि त्या दिवशी कार्यक्रम घेतला. तर त्या दिवशी म्हणजे बाबासाहेब आले तर बाबासाहेब 3 दिवसाच्या आधी नागपूरला आले. 3 दिवसाच्या आधी नागपूरला आले. जे श्याम हॉटेल आहे बर्डीवरचं, ते टॉकीज होती की नाही आपली, ते सायकलची दुकानं वगैरे आहे पहा, नरेश चंद्राणी, त्या सुरुमध्ये श्याम हॉटेल अजूनही ते पाडू देत नाही, कारण ते हेरिटेज मध्ये आहे. बाबासाहेब थांबले तिथे. तर ते हॉटेलमध्ये बाबासाहेब उतरले. 3 दिवस मुक्काम होता बाबासाहेबांचा आणि बाबासाहेब तिथूनच दीक्षाभूमीवर आले. तर ज्या वेळेला बाबासाहेब आले त्यावेळेला तरुण भारताचे संपादक जे होते मानखोलकर, त्यांनी बाबासाहेबांना प्रश्न केला की तुम्ही दीक्षेचा कार्यक्रम नागपूरला काहून घेतला. त्यांनी विचारलं की संघ इथे स्थापन झाला म्हणून तुम्ही दीक्षेचा कार्यक्रम इथे घेतला का. जर तुम्ही मुंबईला जर हा कार्यक्रम घेतला असता तर प्रसिद्धी जास्त मिळाली असती. बाबासाहेब त्याच्यावर मस्त उत्तर दिलं बाबासाहेबांनी. ते म्हणाले की मी जिथे उभं होतो तिथे आपोआप गर्दी तयार होती. बरोबर आहे. मी जिथे जातो तिथे गर्दी आपोआप, मला गाजावाजा करायची काही गरज नाही. इथे नागपूरला घेण्यामागचं कारण हे आहे की माझा समाज इथे जास्त आहे, दलित वर्ग आहे इथे आणि दलित वर्ग येऊ शकते या ठिकाणी, म्हणून मी हे कार्यक्रम इथे घेतला. तर त्याच्यानंतर बाबासाहेबांच्या कार्यक्रमामध्ये स्वतः भवानी शंकर नियोगी आले आणि त्यांनी बौद्ध धर्म स्वीकारला. म्हणजे ज्या दिवशी कार्यक्रम होता, जो डायस लागलेला होता, त्या डायसवर फर्निचर सुद्धा नियोगीच्या घरचा. म्हणजे इतका मोठा त्याग नियोगी साहेबांनी म्हणजे हे केला, ज्याला आपण म्हणतो की जो वाद झाला त्या वादावर त्यांनी पडदा टाकला की त्यांनी बौद्ध धर्म स्वीकारला नियोगी, भवानी शंकर नियोगी. म्हणजे इथे ह्या 2 गोष्टी ज्या आहेत, 2 गोष्टी नागपूरमध्ये अत्यंत हे होत्या. रेशीमबागची जागा जी म्हणता तुम्ही, संघ जो निर्माण झाला, तर लहानपणापासून केशव हेडगेवार जे होते ते त्यांच्यामध्ये राष्ट्रभक्ती खूप होती. लहान असताना ज्याला आपण म्हणतो की राणीचा काहीतरी हिरक महोत्सव होता आणि म्हणून संपूर्ण शाळेवर बिल्डिंगवर रोषणाई केलेली होती. हे केशव हेडगेवार जे एका कोपऱ्यामध्ये बसून रडत होते. त्याला विचारलं का रे बाबा काय झालं. त्यांनी सांगितलं की हा परदेशी कार्यक्रम याच्यात काय भाग घेईल. म्हणजे पहिल्यापासूनच ज्याला प्रेम म्हणतो राष्ट्रप्रेम ते त्यांच्या मनामध्ये लहानपणापासून होतं. मग त्यांना असं वाटलं की एखादी संघटना आपण तयार केली पाहिजे. ते काँग्रेसमध्ये होते, काँग्रेसमधून बाहेर पडले. त्याच्यानंतर त्यांना असं वाटलं की आता संघ निर्माण करायचा आहे. तर त्यांनी डेट निवडली. ती जागा जी आहे ती रेशीमबागची जागा जानेफळकरांची होती. जानेफळकरांची जागा होती. त्यांना रावजी म्हणायचे. तर ते त्यांना जागा पसंत पडली आणि ते त्यांच्या घरी गेले आणि त्याने सांगितलं की रावसाहेब मला ही जागा पाहिजे तुमची. शंकरजीच्या पिंडीवर त्यांनी 100 रुपये ठेवले, हा इशारा समजा आणि ही जागा माझ्याशिवाय कोणालाच देऊ नका. तर रावसाहेब हसले. नाही म्हणे मलाच ही जागा मिळेल, काही तू चिंता करू नको. मग त्यावेळेपर्यंत रजिस्ट्री होतपर्यंत रावसाहेब यांचा मृत्यू झाला. त्यांचा मुलगा जो होता निळकंठ जानेफळकर यांनी मग ती रजिस्ट्री करून दिली आणि ती तिथे मग संघाचं मुख्य कार्यालय. बरोबर.
आणि हेडगेवार साहेबांचं सांगायचं म्हणजे आपल्याला म्हणता येईल की त्यांचा मृत्यू जो आहे तो 1940 तारा निवासमध्ये झाला. तारा निवास म्हणजे कुठे भोले पेट्रोल पंप पाहिला असेल तुम्ही. भोले पेट्रोल पंपच्या बाजूला बाबासाहेब घाटाटीची बिल्डिंग होती. त्यांच्या पत्नीचं नाव तारा होतं. आणि स्वातंत्र्याची संपूर्ण हालचाली जी आहे अच्छा नागपूरमधल्या, त्या नागपूरमधल्या स्वातंत्र्य संग्रामाच्या संपूर्ण याचा साक्षीदार ते तारा निवास होते. कारण सगळे लोक जे जे काही क्रांतिकारक आहे सगळे आहे ते बाबासाहेब घाटाटीच्या भेटीशिवाय जातच नव्हते. हेडगेवारांचा मृत्यू सुद्धा जो आहे तो तारा निवासमध्ये झाला शेवटी. आणि त्यावेळेला दुर्दैवाने आपल्याला म्हणता येईल की नेताजी सुभाषचंद्र बोस आले होते. नेताजी सुभाषचंद्र बोस म्हणजे ते एक वेगळ्या विचारसरणीचे होते. गांधींसोबत त्यांचं पटत नव्हतं. कारण गांधींनी त्याच्या विरोधामध्ये माणूस उभा केला होता पट्टभी सीतारामय्या. त्यांचा पराभव नेताजींनी केला. त्याच्यामुळे नेताजीसोबत त्यांची वैचारिक मतभेद होते. आणि वैचारिक मतभेदामुळे काय झालं की नेताजीचं असं वाटलं की आपल्याला संघाकडून काही मदत मिळेल, संघाची विचारसरणी आपली विचारसरणी जवळ काहीतरी होईल बा, म्हणून ते भेट घ्यायला गेले. पण ते दुर्दैव असं होतं की ज्या दिवशी गेले त्याच दिवशी हेडगेवारांचा मृत्यू झाला. म्हणजे आणि नेताजी सुभाषचंद्र बोसचा जिथे सभाही झाल्या त्या सभाचं वैशिष्ट्य असं होतं की ज्याला आपण हे म्हणतो ना न्यू इंग्लिश स्कूल समोर कोणतं काय म्हणतो चिटणीस पार्क. चिटणीस पार्कवर जेव्हा सभा झाली नेताजी सुभाषचंद्र बोसांची विदाऊट माईकने आवाज बाहेर येत होता. बापरे. आणि त्या तिथून आपण तिकडे जातो इतवारीकडे, तो रोड जो आहे त्या रोडला तेव्हापासून नेताजी सुभाषचंद्र मार्ग असं म्हणतात. अच्छा. आणि नेताजींचं जेव्हा नागपूरला नेताजी आले तेव्हा ते रामभाऊ रुईकर जे होते, रामभाऊ रुईकर कामगार केसरी होते, कामगारांचे हे होते नेते होते, त्यांच्याच घरी मुक्काम राहायचा. त्यांची मुलगी आम्ही भेटलो त्यांना, मालती रुईकरांना, तेव्हा त्यांनी पुष्कळशा गोष्टी सांगितल्या नागपूरबद्दल. तर नवीन मिळत राहते काही. असा एक किस्साही आहे की सीताबर्डी हे नाव खूपच मजेशीर पडलं. हो, तर सीताबर्डीचं नावाचं काय आहे की असा लवाज आहे असा, त्याला म्हणतो आपण आख्यायिका अशी की सीता म्हणजे काय होते की सीता म्हणजे ज्या दृष्टिकोनातून लहान बोटे आणि माती यांचं जिथे मिक्स राहते अच्छा त्याला सीता असं म्हणतात. आणि तिथे खूप आहे म्हणून सीतापूर असे एक प्रवाद आहे. दुसरा प्रवाद असा आहे की ब्रिटिशांचं जेव्हा राज्य आलं तेव्हा रेसिडेन्सी मी तुम्हाला सांगितलं तिथे गवळी लोक होती सीताबर्डीवर. ते दुधाचा व्यवसाय करत होते. आणि दुधाचा व्यवसाय करत असताना शीतला प्रसाद आणि बद्री प्रसाद 2 जण त्यांची दहशत होती पूर्ण. अच्छा. त्या सीताबर्डीला. आणि ते 2 लोक रेसिडेन्सीमध्ये दूध घेऊन जायचे. कधी शीतला प्रसाद जायचा, कधी बद्री प्रसाद जायचा. तर रेसिडेंट जे होते त्या रेसिडेंटला काही मराठी काही व्यवस्थित बोलता येत नाही. ते करायला गेले तर जसं आपण प्लाशीची लढाई म्हणतो, प्लाशीची लढाई तुम्ही शिकला असाल. तर प्लाशीची लढाई जी आहे ती प्लाशीची लढाई काऊन नाव पडलं, कारण तिथे पळसाची झाडं खूप होती आणि पळस ब्रिटिशांना म्हणता येत नाही. पळस कारण करायला खूप कठीण आहे, तर पळस म्हणता येत नाही म्हणून त्यांनी काय केलं, प्लाशी करून टाकलं. म्हणजे या नावावरून शीतला प्रसाद बद्री प्रसाद म्हणायला कठीण जात होतं. ते एकाचं नाव सीता ठेवून दिलं, दुसऱ्याचा बद्री म्हणजे बर्डी बर्डी झाला म्हणून सीताबर्डी. म्हणजे ज्याला आपण म्हणतो की प्रत्येक एरियाला असे अलग अलग नाव आहे आणि ते नावं त्याच्यावरून पडले. म्हणजे केळीबागचा रोड, तर केळीबाग मंदिर तिथे होतं. तुळशीबाग रोड तुळशीबागचं होतं. म्हणजे अशा याच्यावरून नावं पडले. तर सीताबर्डी हे म्हणतात की बुटीच्या एरियात म्हणजे बुटीच्या जागेवर बसलेलं एक बुटी सावकार होते. सावकार. आणि सीताबर्डी कसं एक गाव होतं. अच्छा. जसं आज तुम्ही नागपूर म्हणताय, नागपूरच्या बाजूला बुटीबोरी म्हणतात. बुटीबोरी. तसं नागपूर जे आहे ते नागपूर शुक्रावर तलावाच्या तिकडे म्हणजे आता तुम्ही सांगितलं की 5 दरवाजे जे बनवले होते त्यात तो दरवाजा बनला तिकडे गेलं की नागपूर संपलं. हे जे होतं ते गाव होतं. अच्छा. आणि त्या सीताबर्डी गाव असून तिथे बुटीचा हे होता, वाडा होता. तर त्याच्यामुळे त्यांचं वर्चस्व तिथे होतं. महाजन मार्केट आहे. महाजन म्हणजे भोसलेंची मुनी,
हा. त्यांनी त्यांची जागा तिथेच होती. हा. तर त्यांनी जी घरं बांधले, आता जे गावामध्ये घरं बांधले, आता सोमलवाड्यामध्ये समजा जे घरं बांधले ते नागपूरमध्ये झाले आता. हो. त्याच्यावर झालं. आणि गजानन महाराजांच्या अध्यायांमध्ये म्हणजे गजानन महाराज त्यांच्या ते 1908 मध्ये आले हो. तिथे. तर बुटीच्या वाड्याचा संदर्भ आहे हो, त्यांच्या. जुलै 1908 मध्ये गजानन महाराज आले बुटीच्या वाड्यामध्ये आणि त्यांनी मुक्काम केला. मुक्काम केल्यानंतर त्यांना इथे काही करमत नव्हतं, म्हणजे मुख्य म्हणजे. तर त्यांना ते हरी पाटील जे आहे त्या हरी पाटलाला त्यांनी निरोप पाठवला की बा मला पुन्हा वापस घेऊन जा इथून. मग त्यांची इच्छा होती बुटींची की महाराज थांबले पाहिजे इथे. महाराजांची पूर्ण सेवा केली, सगळं केलं. पण मला एक सांगा की महाराज इथे होते, हरी पाटील निघाले, हरी पाटील शेगावरून निघाले गजानन महाराज आणायला. ते दरवाजेत येत नाही. तर गजानन महाराजाला कसं माहित की आले म्हणून त्यांनी सांगितलं बुटींना की हरी पाटील आले, मला जाऊ दे. अच्छा. म्हणजे पहा त्यांचा हे म्हणजे त्यांचे विलिंग पॉवर जोरदार होता की ते त्यांनी सांगितलं की गजानन म्हणजे हरी पाटील आले, मला जाऊ दे. हरी पाटील आल्यानंतर मग मिठी मारली गजानन महाराजांनी, बाबा माझा शेगावचा खास मित्र आला आहे. त्यांनी मिठी मारल्यानंतर मग त्यांची बोलाचाली झाली. सांगितलं की मला आता इथून लवकर घेऊन जा. तर ते तेव्हा भोसल्यांच्या वाड्यात आले गजानन महाराज. तेव्हा आणि रामटेकला गेले ते तोही उल्लेख आहे तिथे. भोसल्यांच्या वाड्यात गेले. तर आल्यानंतर त्यांनी सांगितलं की आता मला घेऊन चाल म्हणून जायला निघाले. तर बुटींनी स्वयंपाक केला होता. बुटींनी स्वयंपाक केला होता की बाबा कमीत कमी नाही तर जेवून तरी जा, म्हणजे उपाशी जाऊ नका. सगळे लोक हे होऊन राहिले. हरी पाटलाला रिक्वेस्ट केली खास की बाबा तुम्ही जेवले, महाराज जेवतील, महाराज म्हणजे दोघं जण जेव्हा मग बाकीचे लोक जेवतील सगळे. मग त्या लोकांनी अन्न ग्रहण केलं, तिथे जेवण केलं. आणि जेव्हा जायला निघाले तेव्हा बुटींची पत्नी जी होती ती पत्नीने म्हटलं की मला काहीतरी आशीर्वाद द्या. अच्छा. तर त्या पोथीमध्ये उल्लेख आहे, गजानन महाराजच्या पोथीमध्ये उल्लेख आहे, आला आहे, माझ्या पुस्तकात मी टाकला आहे. तर त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं की तुम्ही आशीर्वाद दिला गजानन महाराजांनी तिला, जो मुलगा झाला तोच गणपतराव. अच्छा. म्हणजे गजानन महाराजांच्या आशीर्वादाने मुलगा झाला असं त्यांचं मत आहे. तो आशीर्वाद तोच गणपतराव बुटी. त्यांनी नागपूरमध्ये पुष्कळ डोनेट केलं आहे बुटी फॅमिलीने. नागपूर विद्यापीठाला सुद्धा डोनेट केलं आहे. मोठं योगदान आहे बुटी फॅमिली. नागपूरचा इतिहास समजा आपण असं सांगायला गेलो तर खूप दिवस कमी पडतील मला असं वाटतं. आपण संक्षिप्तमध्ये नागपूरचा इतिहास जाणून घेतला. मला फक्त शेवटचा प्रश्न तुम्हाला असा आहे की तुम्ही जे पुस्तकं लिहिले आहे त्याच्याबद्दल थोडं सांगितलं की मग बाकीच्या लोकांना ते विकत घेऊन वाचता येतील. हे पुस्तक जे आहे माझं ते आधुनिक नागपूर म्हणून पुस्तक आहे. अच्छा. हे आधुनिक नागपूर पुस्तक मी डॉक्टर बी आर अंधारे माझे गाईड जे होते PhDचे त्यांच्यासोबत लिहिलं आहे. आणि याच्यामध्ये जवळजवळ नागपूरच्या 152 एरियाचा इतिहास आहे. अच्छा. ब्रिटिशकालीन आहे, त्याच्यामध्ये गोंडकालीन आहे, सगळा नागपूरचा म्हणजे 1854 पासून तर 2002 पर्यंतचा इतिहास याच्यामध्ये आहे. हे जे दुसरं पुस्तक आहे हे आम्ही सरांचं जेव्हा अमृत महोत्सव वर्ष होतं त्यानिमित्त मी संपादन केलेलं पुस्तक आहे. अच्छा. ते सगळ्यांचे लेख ह्याच्यामध्ये उत्कृष्ट दर्जाचे लेख आहे. हे 2010 मध्ये आम्ही जो कार्यक्रम घेतला त्याच्यामध्ये मी या पुस्तकाचं संपादन केलेलं आहे. त्याबरोबर हे इतिहासचे सोनेरी पाने हे सरांवरच पुस्तक आहे पूर्ण. याच्यामध्ये लेख दिलेले आहे पूर्ण. वेल नोन लोक जे आहे रिसर्च स्कॉलर त्यांचे लेख याच्यामध्ये आले. हे पुस्तक जे आहे नागपूर विद्यापीठाची ऐतिहासिक वाटचाल या पुस्तकामध्ये वैशिष्ट्य म्हणजे नागपूर विद्यापीठाला 100 वर्ष पूर्ण होत आहे आता झालेले. तर आमचा असा विचार होता की नागपूर विद्यापीठावर कोणी पुस्तकं लिहिलं नाही किंवा त्याचा इतिहास नाही, म्हणून तो इतिहास समोर आला पाहिजे, लोकांच्या जनतेला कळला पाहिजे. म्हणून आम्ही हे पुस्तक नागपूर विद्यापीठाचा ऐतिहासिक वाटचाल हे पुस्तक मी सरांसोबतच लिहिलं. आणि हे पुस्तक आहे मी जे शिकवतो ते अर्वाचीन जगाचा इतिहास, याच्यामध्ये पूर्ण आधुनिक जगाचा इतिहास आहे. पहिलं महायुद्ध, फ्रान्स राज्यक्रांती, हा सगळा इतिहास आधुनिक जगाचा. हा जो आहे हा भारताचा इतिहास आहे. हे BA फर्स्ट इयरला पुस्तक आहे. हे तुमचं लिहिलेलं पुस्तक शिकणार आहे. माझा शेवटचा प्रश्न या पॉडकास्टसाठी हाच आहे की जे इतिहासकार असतात, संशोधन करतात आणि प्रत्येक इतिहासकार आपल्या आपल्या पद्धतीने तो इतिहास लिहित असतो, पण जे वाचक असतात, जे इतिहास जाणून घेत असतात, ती ऑथेंटिसिटी कशी मेंटेन होते, म्हणजे कोणता खरा कोणता चुकीचा हे कसं मेंटेन होतं. कारण की आता जे मुलं इतिहास शिकतात
तो खूप चुकीचा आहे असं म्हणतात, कारण की इंग्रजांनी आपल्या पद्धतीने त्याला वळवलं आणि भारताच्या लोकांना शिकवलं. मी याच्यावर सांगतो एक गोष्ट म्हणजे अशी की आम्ही सगळेच इतिहास शिकलो, ठीक आहे. आम्ही 5वी पासून इतिहास शिकत आलो, 4थ्या वर्गापासून इतिहास शिकलो आम्ही. तर आम्ही ब्रिटिशांचा इतिहास जेव्हा शिकतो किंवा आमचा इतिहास शिकतो, कारण मराठ्यांचा इतिहास जो आहे तो ग्रँडरने लिहिलेला आहे, लक्षात. इंग्रजाच्या व्यक्तीने लिहिलेला आहे तो. तर तुम्ही सांगितलं त्या प्रोनाऊन्सिएशनवर प्रॉब्लेम आहे, वाचण्यामध्ये प्रॉब्लेम आहे, त्यांच्या कुठे कुठे गलतफहमी राहू शकते. तर आपल्याला त्याचा तर्क लावावा लागतो इतिहासामध्ये. बरोबर. जे वाचक आहे त्या वाचकाने त्याचा तर्क लावला पाहिजे की काय गोष्ट खरी असेल काय खोटी असेल, किंवा इतिहासामध्ये अंदाज आहे. तर आम्ही आता प्रायमरी पासून शिकत आलो इतिहास, तुम्ही शिकला मी शिकलो. तर त्याच्यामध्ये आम्ही असं शिकलो की कॉर्नवॉलिसच्या सुधारणा, बेंटिंगच्या सुधारणा, हिस्ट्रीच्या सुधारणा. अरे मग त्यांनी सुधारणा केल्या इथे, त्यांनी जर सुधारणा केल्या तर माझं एक असं प्रामाणिक मत आहे की आम्ही 1942 मध्ये गांधींच्या नेतृत्वाखाली चलेगाव आंदोलन का केलं. जर एखादा माणूस आमच्या घराचं अंगण जर साफ करून देत आहे समजा, तर आम्ही त्याला हाकलू का? आम्ही त्याला म्हणू की आजचं काम झालं, उद्या किती वाजता येतात तुम्ही? बरोबर, मी तयार राहतो पावडा घेऊन. जर तो डेव्हलप करून राहिला समजा तर आम्ही असं म्हणू ना. मग त्यांनी ज्या सुधारणा केल्या त्या सुधारणा खरोखर सुधारणा होत्या की फक्त कार्य होतं? तर हा इतिहास आम्ही चुकीचा शिकलो त्यावेळेला. तर आज आम्ही तर्क लावू शकतो असा की त्या सुधारणा नव्हत्या, त्या सुधारणा म्हणता येणार नाही, ते फक्त कार्य होतं, त्यांच्या फायद्यासाठी केलेलं कार्य होतं. म्हणजे मी तुम्हाला सांगितलं ना की ब्रिटिशांना दुभत्या मधीच्या लाता गोड होत्या. समजा गाय 1 लिटर दूध देऊन राहिली पण एक लात मारते समजा, तर आम्ही गाय 2 सोडून देऊ का? नाही. आम्ही पाय बांधून ठेवू तिचा, मारते तर मारते 1 लात, पण 2 लिटर दूध तर मिळून राहिलं आम्हाला, असं धोरण ब्रिटिशांचं होतं. आणि त्यामुळे ब्रिटिशांना जिथे फायदा होता, त्यांचं राज्य किती होतं, त्यांच्या राज्यावर सूर्य मावळत नव्हतं, इतकं मोठं साम्राज्य होतं त्यांचं. आणि भारत तर चांगली त्यांचा विकसित म्हणजे आदान प्रदान करणारा देश होता. कच्चा माल घ्यायचा आणि पक्का विकायचा, चांगली बाजारपेठ मिळाली होती. ती सोडायला कशी तयार राहतील ते लोक. पण कधी कधी हा इतिहास असा वाटते की जेव्हा दुसरा महायुद्ध संपलं 1945 मध्ये इंग्लंडमध्ये निवडणुका झाल्या, निवडणुकानंतर मजूर पक्ष सरकार ॲटली तिथले प्राईम मिनिस्टर झाले. ॲटलीने घोषणा केली 46 मध्ये की आम्ही भारताला स्वातंत्र्य द्यायला तयार आहोत. लक्षात, आम्ही भारताला स्वातंत्र्य द्यायला तयार आहोत. मग 45 पासून 47 2 वर्ष लागले का? का बरं लागले? याला कारण काय? याला कारण म्हणजे एकच होतं की हिंदू मुस्लिम संघर्ष. बरोबर. हिंदू मुस्लिम संघर्ष इतका जिरेला पेटलेला होता की बॅरिस्टर जिनांनी सांगितलं, महात्मा गांधींनी सांगितलं की भारताचे तुकडे आम्ही होऊ देणार नाही, पण त्यांनी सांगितलं की नाही, आम्हाला पाकिस्तान वेगळा पाहिजे. मग स्वातंत्र्य द्यायचं तर द्यायचं कोणाच्या हातात? मुसलमानाच्या हातात की हिंदूंच्या हातात? हा संघर्ष मिटवायला 2 वर्ष गेली, मिटल्यानंतर सुद्धाही संघर्ष झाला. बरोबर. म्हणजे हा खरा इतिहास. म्हणजे आपण इतिहास वाचतो तेव्हा त्याचा अन्वयार्थ लावावा लागतो आपल्याला. अन्वयार्थ कसा आहे त्याचावाला, कारण इतिहास वाचक कसा पाहिजे, म्हणजे ज्याला आपण म्हणतो की प्रेझेंट ऑफ माइंड पाहिजे. बरोबर. प्रेझेंट ऑफ माइंडनी समजा इतिहास वाचला की तो इतिहास कळतो. किल्ल्याचा इतिहास असो, कोणताही इतिहास असो, तुम्ही किल्ला समजून घ्या. किल्ला पडझड झाला आहे म्हणून किल्ल्यामध्ये काहीच नाही असं म्हणता येत नाही. मी जेव्हा गोळकोंड्याच्या किल्ल्यामध्ये गेलो तर गोळकोंडा या किल्ल्यामध्ये जो दिवाणखाना जो आहे, तो दिवाणखान्यामध्ये पूर्ण असे छोटे छोटे कोणाडे आहे. म्हटलं इथं कोणाडे कशासाठी एवढ्या दिवाणखान्यामध्ये लावले? तर तिथं त्यांनी असं एक मत होतं त्यांचं की गोळकोंड्यामध्ये म्हणजे हैदराबादमध्ये गोळकोंड्याच्या खाणीमध्ये हिरे खूप सापडतात. अच्छा. तर हिरे जे आहे ते हिरे प्रत्येक याच्यामध्ये हिरे ठेवायचे. एक मशाल पेटवली की त्या मशालीचं रिफ्लेक्शन हिऱ्यावर पडेल आणि हिऱ्याचं रिफ्लेक्शन पूर्ण दिवाणखान्यात पडेल. कारण हैदराबादचा इतिहास तसाच आहे. हैदराबाद ज्या आपण म्हणतो तर हैदराबादमध्ये राज्य जे होते ते राज्य कुतुबशहाचं होतं. बरोबर. आणि हा कुतुबशहा असा माणूस होता की तो डान्स पाहिल्याशिवाय जेवण करत नव्हता. एंटरटेनमेंट त्याला 2 होत्या हिंदू, भाग्यमती आणि तारामती. कारण हैदराबाद आणि सिकंदराबाद वेगवेगळे, मधात मुसा नावाची नदी आहे. तर ती नदी जी आहे ती नदी पार करून त्या भाग्यमती आणि तारामतीला इथे यावं लागत होतं हैदराबादमध्ये. आणि मग दिवाणखान्यामध्ये डान्स केल्यानंतर मग हा माणूस जेवण करायचा. ते नदीला पूर होता, येऊ शकली नाही, तर तो पूल बांधलाय तिच्या वडिलांनी, पुलावरून जात झाला.
म्हणजे ज्याला आपण म्हणतो की तिचा डान्स पाहिल्याशिवाय जेवण करत नव्हता, शेवटी तिच्यासोबत त्यांनी लग्न केलं हा. आणि तिचं नाव भाग्यवती होतं, हा. तर तिचं नाव हैदर बेगम ठेवलं. हैदराबाद. हैदर बेगम वरून हैदराबाद. हैदराबाद पडलं. अच्छा. म्हणजे म्हणजे कसं आहे, तिथे तुम्ही कोणता इतिहास वाचता आणि त्याचं अन्वयार्थ कसा लावता, तुम्ही समजून किती घेता. जर एखादी गोष्ट समजली नाही समजा, तर तुम्ही इतिहासकारांकडून समजून घेता का, किंवा ज्याला नॉलेज आहे त्याच्याकडून समजून घेता का, ही कारण आणि इतिहासाची एक कन्सेप्ट आहे की समोरचा भाग समजल्याशिवाय मागचा समजत नाही. बरोबर आहे. कारण तुम्ही पेशवाई जरी म्हटलं तर पेशवाईचं पूर्ण ते वंशावळ केल्याशिवाय किंवा भोसलेंची वंशावळ अभ्यासल्याशिवाय भोसलेंचा इतिहास कळणार नाही. कोणाच्या काळात काय झालं आणि कोण कोणाचा मुलगा होता हे पहिले कन्सेप्ट क्लिअर झाली पाहिजे. ती कन्सेप्ट जर क्लिअर झाली समजा तर इतिहासासारखा विषय नाही. मला असं वाटतं की जोपर्यंत जर तुम्हाला प्रगती करायची आहे, जोपर्यंत तुम्ही इतिहास नाही जाणून घेत तोपर्यंत तुमची प्रगती होणार नाही कोणत्याही गोष्टीमध्ये. तर जेही हे व्हिडिओ बघत आहे, मला त्यांना हे एकच विनंती करायची आहे की समजा तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही अजून या इतिहासाबद्दल अजून व्हिडिओ बघा, इतिहास जाणून घ्या, नागपूरचा इतिहास जाणून घ्या, भारताचा इतिहास जाणून घ्या. त्यामुळे तुमचं नागपूरविषयीचं प्रेम, जो इतिहास जाणून घ्याल भारतात त्याच्याविषयीचं प्रेम वाटेल, अभिमान वाटेल आणि आपण ज्या भूमीवरती राहतो आहे त्याचा किंबहुना काहीतरी आपल्याला माहिती आहे असं तुम्हाला मनात वाटेल. धन्यवाद सर, तुम्ही आले, एवढा वेळ तुम्ही आम्हाला दिला. खूपच छान वाटलं तुमच्यासोबत बोलून. तुमचा काय अनुभव होता? चांगला वाटलं, त्याच्यामध्ये काही प्रॉब्लेम नाही. आता मी म्हणजे ज्या कॉलेजमध्ये काम करतो त्या संताजी कॉलेजमध्ये मी गेल्या 20 वर्षापासून इतिहास अध्यापनाचं काम करून राहिलो. माझा PhDचा विषय जो आहे तो नागपूरकर भोसले निजाम संबंधच होता आणि मला वाचन जास्त आवडतं. बरोबर. म्हणजे सिरियल पाहण्यापेक्षा तुम्ही एखादी कादंबरी जर वाचली, समजा मृत्युंजय जरी हातात घेतली, त्या मृत्युंजयमध्ये इतकं वर्णन केलं आहे कर्णाचं की त्याच्या नखापासून वर्णन केलंय. तुम्ही पिक्चरमध्ये सुद्धा सिरियलमध्ये दाखवू शकत नाही इतकं वर्णन. म्हणजे पुस्तक जर वाचलं समजा, त्या पुस्तकातून एक वेगळं नॉलेज मिळतं. आणि वाचन छंद आता तो खूपच कमी झालाय मोबाईलमुळे. तुम्ही किती पुस्तकं वाचले किंवा किती वाचणं सुरू आहे आता? नाही, माझं वाचन तर रोजच आहे. अच्छा. मला वाचल्याशिवाय जमतच नाही. माझा 1-1.5 तास 2 तास वाचनामध्येच जाते. अच्छा. त्याच्यामुळे वाचन मी केलं तर तुम्हाला झोप लागते, नाही झोपच नाही. सवय झाली. म्हणून इतिहास जाणून घ्यायचा असेल तर वाचाल असं म्हटलं जाते. आणि इतिहास म्हटलं तर एक व्हिज्युअलायझेशन किंवा इमॅजिनेशन या जेव्हा डोक्यात येईल तेव्हा तुम्ही इतिहास चांगल्या प्रकारे लक्षात ठेवू शकाल.